नाही नाही, मला तर नकोच, तुम्हीच घ्या, तुमच्या खाण्यातच माझा आनंद आहे, तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. हे वाक्य जिथे तुम्हाला ऐकू येतं ना, तिथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही व्यक्ती लहानपणापासून फक्त त्याग करून सर्व्हाइव्ह झालेली आहे. आई वडील स्वतःची इमोशनल जबाबदारी घेत नाही. ह्या सगळ्यातनं तरुण जायला मदत करणं याची जबाबदारी एखाद्या मुलावर येऊन पडते आणि मग ते खूप शांत होतात, ते फार मिळत मिसळत नाहीत आणि लोकांना वाटतं की अरे किती समजूतदार आहे, किती शांत आयुष्य जगलाय. हे शांत आयुष्य नाहीये, हा रात्रीचा पुतळा आहे. प्रत्येक डिसअपॉइंटिंग अनुभव किंवा प्रत्येक नकारात्मक अनुभव जिथे माझी निराशा झाली आहे, असा प्रत्येक अनुभव म्हणजे ट्रॉमा आहे. त्याचं गांभीर्य किंवा तो धक्का इतका की तो तुमच्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये जाऊन बसलाय. तो धक्का, ट्रॉमा हा शब्द सहज तरी वापरणं. हा म्हणजे कॉफीत जास्त साखर पडली तर याला ट्रॉमा नाही म्हणत. भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे वगैरे. भांडी घास- हा. किंवा माझा हार्ट ब्रेक झाला, गर्लफ्रेंडने माझ्या मेसेजला रिप्लाय नाही केला, ट्रॉमा. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात असा कुठला तरी एखादा प्रसंग असू शकतो की जो आपल्याला ट्रॉमॅटिक वाटू शकतो. अशा याच्यामध्ये मला स्वतःचा ट्रॉमा आयडेंटिफाय करता येतो का? की माझ्यामध्ये ती क्षमता, ती ताकद, ती पोझिशन, ते वय, ते अनुभव काहीच नाही की ज्याच्यामुळे मी माझ्याबरोबर जे होत आहे त्याविषयी मी काहीतरी करीन. ही माझ्या सगळ्या आवाक्याच्या पलीकडचं आहे हा भाग. ट्रॉमॅटिक सिच्युएशन मधनं मग कुणीही चालेल, लहान मुलं असेल किंवा कुणीही, त्यावेळेसची ती नेमकी फिलिंग काय असते? म्हणजे अशी कल्पना कर, छोटं झाड आहे, एका डोंगरावर वाढतं आहे आणि तिथे सोसाट्याचा एका दिशेने जाणारा वारा आहे. तर ते झाड जसं मोठं होईल तसं ते तिरकं त्या वाऱ्याच्या दिशेने वाढत जाणार आहे. हेच झाड कोणीतरी कुंडीमध्ये लावलं असतं, बऱ्याच जागी लावलं असतं तर सरळ सोट उभं झालं असतं. तर हे जे वेडवाकडं वाढणं आहे हा तो ट्रॉमा आहे. मुलांमध्ये चाइल्डहुड ट्रॉमाचं प्रमाण आणि मुलींमध्ये चाइल्डहुड ट्रॉमाचं प्रमाण यात काही फरक आहे का? ज्यावेळेस चाइल्डहुड ट्रॉमा म्हणतो त्यावेळेस त्या ट्रॉमा मधला कितपत मोठा इम्पॅक्ट किंवा कितपत मोठा कॉन्ट्रीब्युटर पालक असतात. विशेषतः तूच काहीतरी केलं असशील हे म्हटल्यावरती तर संपलाच विषय. म्हणजे त्या व्यक्तीचं मग नंतर सर्वसाधारण नातेसंबंधात राहणं, क्लोज रिलेशनशिप, इंटिमेट रिलेशनशिप डेव्हलप होणं, हे सगळंच इतकं प्रॉब्लेमॅटिक होत जातं. कुठलीही वाईट घटना मुलांसोबतच्या याचा ट्रॉमात रूपांतर होऊ नये यासाठी पालक किंवा आजूबाजूची लोक काय करू शकतात? ट्रॉमाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर तुम्ही हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसपुसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण इंस्टाग्राम उघडलं की आपल्याला एक 10-12 रील स्क्रोल केल्यानंतर एक जर कोणीतरी असतो सांगणारा की मला ना या गोष्टीचा ट्रॉमा आहे, मला लहानपणापासूनचे काही अनुभव आहेत त्याच्यामुळे मला ट्रॉमा झाला आहे. तर आपण खरं तर हल्ली सगळ्यात सायकोलॉजीमधल्या वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या टर्म्स खूप फॅन्सी पद्धतीनं आपल्या आयुष्याचा भाग असल्यासारखा वापरतो खरा, पण त्याचा नेमका खरा काय अर्थ आहे? ज्यावेळेस आपण चाइल्डहुड ट्रॉमा म्हणतो त्यावेळेस त्याचा काय अर्थ आहे? म्हणजे कोणतीही नकारात्मक भावना, कुठलाही आलेला वाईट अनुभव हा ट्रॉमा असतो का, की ट्रॉमाचा खरं काही वेगळा अर्थ आहे आणि तो आपल्यावरती, आपल्या व्यक्तिमत्वावरती सुद्धा कसा परिणाम करतो? याच्याबद्दल आज खरं तर आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले दोघेही लाडके गेस्ट आज एकत्र आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिरीषा साठे आणि डॉक्टर भूषण शुक्ल. तर स्वागत आहे तुमचं. आम्ही कालच डिस्कस करताना आम्हाला असं जाणवलं की आपण या दोघांसोबत एकत्र हा दुसराच पॉडकास्ट करतोय. म्हणजे असं वाटतं की तुम्ही खूप रेग्युलरली येत असता, पण तुमच्या दोघांसोबतचा हा दुसराच पॉडकास्ट हे जाणवत नाही. तर मजा येते. कारण आपण लाईव्ह कार्यक्रम खूप एकत्र. येस. तर मला सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून इथून करायची आहे की ज्यावेळेस आपण चाइल्डहुड ट्रॉमा म्हणतो त्यावेळेस नेमकं काय, म्हणजे चाइल्डहुड ट्रॉमाचा अर्थ काय? ट्रॉमा हा बेसिकली ना ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ वुंड, जखम. त्यामुळे साधं उदाहरण की लहानपणी काहीतरी घडलं आणि त्याची जखम माझ्या मनाला झाली. सो माझ्या मनाला झालेली जखम म्हणजे ट्रॉमा, ती घटना म्हणजे ट्रॉमा नाही. आणि परत तू अगदी सुरुवातीला आता म्हणलास तसं की प्रत्येक डिसअपॉइंटिंग अनुभव किंवा प्रत्येक नकारात्मक अनुभव जिथे माझी निराशा झाली आहे, असा प्रत्येक अनुभव म्हणजे ट्रॉमा नाही. ट्रॉमाचा अर्थ त्याच्या मॅग्निट्यूडशी आहे, म्हणजे त्याचं गांभीर्य किंवा त्याची इंटेन्सिटी म्हणा, किंवा तो धक्का इतका की तो तुमच्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये जाऊन बसला आहे तो धक्का.
आणि तो नंतर कुठल्या तरी वेळेला अगदी ॲडल्टहूडमध्ये सुद्धा तो व्यक्त होतो. आणि ते तसं का झालं आहे याचं उत्तर आपल्याला त्यावेळेला दिसत नाही किंवा त्यावेळेला समजत नाही. हा बेसिक त्यातला भेद. आणि वुंड म्हटल्यानंतर प्रत्येक शरीराला झालेली जखम ज्या पद्धतीने त्याचं होतं तसंच ते होतं की खपली निघाली, अगदी खूप दिवसांनी खपली निघाली तरी ती काही काही वेळेला भळभळ वाहत राहते. कधी ती पूर्णपणे बरी, म्हणजे खरं पूर्णपणे बरी ती होतच नाही. तिथली त्वचा थोडीशी नाजूकच राहते किंवा कधी तिथे एक असा स्कार येतो इतका की त्याला फारशा संवेदनासुद्धा राहत नाहीत. अशा पद्धतीने जे मनाच्या बरोबर होतं त्याला ट्रॉमा म्हणतात. त्यामुळे ट्रॉमा हा कुठल्याही घटनेमध्ये नाही, त्या घटनेमुळे माझ्या आतमध्ये जे होतं त्याला ट्रॉमा म्हणतात. याचा अर्थ एखाद्या घटनेचा दोन वेगवेगळ्या व्यक्तींवरती वेगवेगळा परिणाम असू शकतो. म्हणजे खरं तर हा आपण त्या इम्पॅक्टबद्दलच बोलतोय ना, होणाऱ्या परिणामाबद्दल. म्हणजे माझ्यासाठी काय, अगदी ढोबळ उदाहरण घ्यायचं तर काय, मी कुठल्या तरी कार्यक्रमात गेलो आहे आणि माझा काहीतरी अपमान झाला, जसा ही गोष्ट मी ज्या पद्धतीनं परसिव्ह करतो आणि माझ्या शेजारचा माणूस जसा परसिव्ह करतो त्यातनं त्याची व्याप्ती ठरते का, म्हणजे असं आपण म्हणू शकतो का? इनफॅक्ट ही शक्यता नाही, ही खात्री आहे की तीच गोष्ट दोन लोकांच्या बाबतीत जर घडली तर त्या दोघांची त्या बाबतीतली रिॲक्शन, त्या गोष्टीचा त्यांच्यावर झालेला आघात, त्या ट्रॉमा ज्याला आपण म्हणतो आहोत त्याची तीव्रता ही पूर्णपणे वेगळी असतेच. इनफॅक्ट हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की काही लोकांसाठी ट्रॉमा हा डिझायरेबल इव्हेंट असू शकतो. आपण अनेक थोरा मोठ्यांकडून ऐकलं की त्यांचा काहीतरी अपमान झाला आणि त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी पुढे काहीतरी केलं, किंवा काहीतरी एक वाईट घटना घडली आणि त्याच्यापासून पुढे त्यांनी काहीतरी केलं. कॅन्सरच्या पेशंट्सकडनं हे अनेकदा ऐकायला मिळतं की कॅन्सरचं डायग्नोसिस मिळणं ही खरं किती भयंकर गोष्ट आहे, पण त्या लोकांच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट ठरला आणि त्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे आयुष्य जगायला सुरुवात केली तसं आयुष्य ते आधी कधी जगले नव्हते. कधी फुलांचे रंग इतके गडद दिसले नव्हते किंवा थांबून कधी बघितले नव्हते. पण जेव्हा लक्षात येतं की कदाचित मला हे पुन्हा कधीच आयुष्यात बघायला मिळणार नाही आहे, तेव्हा तुमचा त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आणि ते आयुष्य अचानक खूप सुंदर होऊ शकतं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा दरवेळी तो जो आघात आहे, शिरीषांनी जे पहिलं वाक्य सांगितलं ते ट्रॉमाच्या बाबतीतलं माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे की आघात ह्याच्या इतकंच आघात ज्या सिस्टीमवर झालेला आहे ती सिस्टीम महत्त्वाची. ती जखम जिथे झालेली आहे ते मन, ते शरीर हे ट्रॉमासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जसे काही स्कार्स हे त्रासदायक असतात तसे काही स्कार्स हे अत्यंत ताकद देणारे असतात की तिथे जो टिश्यू आहे, आपल्याला माहिती आहे की सर्जरी जेव्हा करते, जेव्हा आपण कापून काढतो आणि ते परत शिवतो तेव्हा तो जो स्कार असतो तो ॲक्च्युली बाजूच्या त्वचेपेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग असतो, ज्याला पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हणतात. की हाडाला फ्रॅक्चर झालं तर त्याच्या भोवती जो कॅलस तयार होतो, बॉडी जो ते हिलिंग करण्यासाठी बनवते, तो कमालीचा स्ट्रॉंग भाग असतो हाडाचा. तर दरवेळी ट्रॉमा, निगेटिव्ह, भयंकर काहीतरी अशी जी आपण शेपूट जोडायची सवय लागलेली आपल्याला, ते ॲक्च्युली खरं नाही आहे. ट्रॉमा हा भयंकर आहे, त्याचे इफेक्ट्स खूप भयंकर आहेत, ज्यांना त्याचा त्रास होतो ते सर्वच गोष्ट ती भयंकर आहे, याच्यात काहीच शंका नाही. पण हे पूर्ण सत्य नव्हे. आगीच्या बाबतीत जसं आपण म्हणतो की तिथे असा एखादा पदार्थ पाहिजे जो ज्वलनशील आहे, ठिणगी पाहिजे आणि ऑक्सिजन पाहिजे. या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आग लागते. यातली कुठलीही एक गोष्ट तुम्ही काढली तर ती आग तिथे थांबते. याला फायर ट्रायड म्हणतात. तसंच ट्रॉमाच्या बाबतीमध्ये आहे की तो आघात ज्या मनावर झालेला आहे, ज्या व्यक्तीवर झालेला आहे, ती व्यक्ती आणि त्यांचं एन्व्हायरमेंट, की ते एन्व्हायरमेंट न्यूट्रल आहे, प्रोटेक्टिव्ह आहे का फॅसिलिटेटिंग आहे, या सगळ्यावर तो एक्झॅक्टली ट्रॉमा किती होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे, या सर्व गोष्टी ठरतात. ज्यावेळेस थोडंसं हे सांगते की मी ज्याला म्हटलं की ट्रॉमा इज अबाउट मॅग्निट्यूड, म्हणजे तो आघात अशा ग्रेडचा असतो की जिथे आपलं कोपिंग असो किंवा आपली प्रतिकार करण्याची कुठल्याही पद्धतीची क्षमता असो त्याच्या पलीकडे ते जातं. म्हणजे जे होतंय त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याखेरीज आता दुसरा काहीही पर्याय नाही आणि ते परिणाम मी कुठल्याही पद्धतीने बदलूच शकत नाही.
अशी जी एक हताशपणाची जी अवस्था असते ना, की मी आता जे समोर घडतंय त्याविषयी मी काहीच करू शकत नाही. सो त्या ट्रॉमामधला पॉवरलेसनेस हा एक खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे. आणि चाइल्डहूड ट्रॉमा जे तू म्हणलास ना, त्याच्यामध्ये की माझ्यामध्ये ती क्षमता, ती ताकद, ती पोझिशन, ते वय, ते अनुभव काहीच नाही की ज्याच्यामुळे मी माझ्याबरोबर जे होतं आहे त्याविषयी मी काहीतरी करीन. अगदी फाईट ऑर फ्लाईटसारखा रिस्पॉन्ससुद्धा मी देऊ शकीन, एवढंसुद्धा माझ्याकडे काहीही नाही. ही माझ्या सगळ्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. हा भाग म्हणजे जेव्हा ट्रॉमाची इंटेन्सिटी किंवा मॅग्नेट्यूड आपण म्हणतो, तेव्हा तुमच्या सगळ्या क्षमतांच्या पलीकडे. आणि त्यामुळे ते लहान मुलांच्या बाबतीत अधिक महत्त्वाचं ठरतं की त्या सगळ्याशी कोपअप करायला, डील करायला कुठलीच यंत्रणा अजून अस्तित्वात आलेली नाही आहे. आणि तेव्हा असा हताश करणारा एखादा अनुभव, आघात करणारा अनुभव तो येतो. मग कधी एक प्रसंग म्हणून येतो, कधी सातत्याने येत राहणारी गोष्ट असते, किंवा ज्याला आपण व्हायकॅरियस लर्निंग जसं म्हणतो ना, की दुसऱ्याचं बघून मी शिकणं, तसाच काही वेळेला ट्रॉमा देखील दुसऱ्याबरोबर काहीतरी भयंकर होताना बघून मला झालेला ट्रॉमा, असं पण त्यातला ट्रॉमामधला भाग असतो. म्हणजे अशा तीनही प्रकारच्या कुठल्याही अनुभवाला जेव्हा लहान मूल सामोरं जातं त्यावेळेला त्याला ट्रॉमा म्हणजे चाइल्डहूड ट्रॉमा जो आहे तो इथे आहे. नेमका हा ट्रॉमा कसा परिणाम करतो, म्हणजे त्याचं काय होतं? म्हणजे ट्रॉमा झाला, ओके, मान्य की तुझ्या आयुष्यात काहीतरी एक मोठी घटना घडली, त्यातनं काहीतरी स्वतः तुम्ही पॉवरलेस फील केलं त्या पॉईंटला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यातनं बाहेर पडता आलं नाही, पडलात जे काही आहे. नेमकं होतं काय, म्हणजे त्याचा परिणाम काय होतो की ज्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा कुठलाही ट्रॉमामधनं तुम्ही जाता, काय होतं? म्हणजे फिजिकली काय होतं, मेंटली काय होतं? कारण इथं जर आपण आता चाइल्डहूड ट्रॉमाबद्दल बोलतोय तर त्यांच्यापुढे तर खूप मोठं आयुष्य उरलेलं आहे. तर मग त्या पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा तो ते ट्रॉमा कॅरी करतात का, की कशा पद्धतीनं ते ऑपरेट करतात? अशी कुठल्या वयामध्ये ती गोष्ट घडलेली आहे आणि त्याची तीव्रता आणि ते किती वेळ चालली होती, हे खूप महत्त्वाचे भाग आहेत. आपण जेव्हा लहान मुलांबद्दल बोलतो तेव्हा आपण इसेन्शियली डेव्हलपिंग ब्रेनबद्दल बोलतोय, की हा मेंदू अजून तयार होतोय. आणि ह्याच्यातले 3 खूप महत्त्वाचे घटक आहेत. एक जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे की ज्याला आपण एमिगडॅला म्हणतो, की हा मेंदूचा असा भाग आहे की जिथे भावनांचं नियंत्रण होण्याचं काम होतं, तिथे भावना सर्वात जास्त तीव्र स्वरूपामध्ये पहिल्यांदा येतात. त्याच्यानंतर हिपोकॅम्पस म्हणून एक मेंदूचा भाग आहे की जिथं मेमरीज इनकोड होऊन तिथे स्टोअर केल्या जातात. त्याचा अर्थ असो नसो पण त्या स्टोअर तिथे होतात, मेमरीमध्ये त्याचा खूप मोठा भाग आहे. आणि एक प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणून हा मेंदूचा कपाळाच्या मागे बसणारा भाग आहे, की जो या सर्व गोष्टींचा सेन्स लावायचा प्रयत्न करत असतो. आणि ती इमोशनल इंटेन्सिटीवरचं बसवलेलं ते स्टिअरिंग व्हील आहे. म्हणजे जसं गाडीची गायडन्स सिस्टीम असते की ब्रेक आहे, ॲक्सेलरेटर आहे, ABS आहे, स्टिअरिंग व्हील आहे, तसा हा भाग आहे. तर अतिरेकी स्टिम्युलेशन होणं ब्रेनचं, कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही अशा प्रकारच्या आघातामधनं जाता आहात किंवा जेव्हा असा आघात होतो तेव्हा एका कमालीच्या अबनॉर्मल लेव्हलचं इमोशनल स्टिम्युलेशन होतं, की त्याची जी भीती आहे, म्हणजे चाइल्डहूड सेक्शुअल अब्यूज असो किंवा फिजिकल अब्यूज असो किंवा अत्यंत सिव्हिअर ऑनगोईंग इमोशनल अब्यूज असो, तर ज्या प्रकारचा स्ट्रेस त्यामुळे क्रिएट होतो हा हँडल करण्याची नॉर्मल मेंदूची कपॅसिटी नसते. त्याच्यामुळे तो सतत पेटलेल्या अवस्थेमध्ये राहतो. तेव्हा त्याला भावना कशा जाणवता आहेत, येणारे अनुभव हे कशा प्रकारे एन्कोड होत आहेत, ते कंट्रोल करणाऱ्या सिस्टीम्स अजून पूर्ण मॅच्युअर झालेल्या नाही आहेत लहान मूल असल्यामुळे. ह्यामुळे त्या मेंदूचा ॲक्च्युली पॅटर्न बदलतो. आणि मग त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा तो मेंदू तितकाच उत्तेजित व्हायला किंवा तितकाच पेटायला सुरुवात होते. आणि हे जर काही वेळ चालू राहिलं तर जसं एखादी आग ही फ्युएल संपल्यावर बर्नआउट होते, तिथे फक्त राख शिल्लक राहते, त्या प्रकारे तो बर्नआउट झालेला असतो. आणि मग नॉर्मल गोष्टींची इमोशनल रिॲक्शनही तशी येईनाशी होते. तर हे ज्या सर्व प्रोसेसेस मेंदूमध्ये घडता आहेत, हे तुमचा मेंदू बदलतात, पर्यायाने तुमचं व्यक्तिमत्व बदलतात. त्यामुळे 4 चौघांना येणारे अनुभव घेण्याचा, त्या अनुभवांचे अर्थ लावण्याचा आणि त्या अनुभवांना एका विशिष्ट प्रकारे रिॲक्शन देण्याची जी तुमची ॲबिलिटी आहे, जी तुमची क्षमता आहे, ती सुद्धा बदलते. म्हणजे अशी कल्पना कर
की छोटं झाड आहे, कुठेतरी एका डोंगरावर वाढतं आहे आणि तिथे सोसाट्याचा एका दिशेने जाणारा वारा आहे. तर ते झाड जसं मोठं होईल तसं ते तिरकं त्या वाऱ्याच्या दिशेने वाढत जाणार आहे. हेच झाड कोणीतरी कुंडीमध्ये लावलं असतं, बऱ्याच जागी लावलं असतं, तर सरळसोट उभं झालं असतं. आणि हे तिथे अशा प्रकारे काहीतरी वाकडं वेडं वाढतं आहे. तर हे जे वेडं वाकडं वाढणं आहे, हा तो ट्रॉमा आहे. जसं मुन्नाभाईचं सर्किट आहे, तुला आठवतं त्या पहिल्या ह्याच्यामध्ये ते दोघं त्या धोबी तलावाच्या तिथे बसून दारू पित असतात आणि आकाशातले तारे बघत असतात आणि आपापल्या लहानपणाबद्दल बोलत असतात. तर तेव्हा तो सांगतो की बाप खूप मारायचा, पण चाचूचा बहुतेक सितारा झाला असेल, चाचू बहुत अच्छा था. तर हे जे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम्स आहेत हे महत्त्वाचे आहेत. वयाचा मेकॅनिझमही महत्त्वाचा आहे. अशी कल्पना कर की आता जगात बऱ्याच ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे, लोक विस्थापित होत आहेत. अशी कल्पना करूया की एक कुटुंब आहे, आई वडील आणि 3 मुलं आहेत. एक 6 महिन्याचं मूल आहे, एक 7-8 वर्षाचं मूल आहे आणि एक 14-15 वर्षाचं मूल आहे. वडील युद्धाला गेलेत किंवा युद्धात मारले गेलेत आणि आई 3 मुलांना घेऊन देशोधडीला लागलेली आहे. तर या 3 मुलांचा युद्धाचा अनुभव हा टोटली वेगळा असणार आहे आणि तो त्यांच्या वयामुळे असणार आहे. त्यात जर ती 14-15 वर्षाचं जे मूल आहे तो मुलगा आहे का मुलगी आहे ह्यानी फरक पडणार आहे. देर इज अ व्हेरी हाय चान्स की जे 6-8 महिन्याचं वर्षभराचं मूल आहे त्याला या सगळ्याचा काहीच परिणाम होणार नाही आहे, कारण त्याची आई किंवा आजूबाजूचे लोक त्याची पुरेशी काळजी घेत आहेत. त्याला कुठलंही भान यायच्या आत तो मोठा होणार आहे, त्याला ह्याचा कशाचाही काही परिणाम असणार नाही आहे. मग तो त्या रिलीफ कॅम्पमध्ये किती वर्ष त्यांना राहावं लागतंय ह्याच्यावर तो इफेक्ट ठरेल. पण जर 4-6 महिन्यामध्ये त्याला पुन्हा ते भान यायच्या आतच ही फॅमिली परत सेटल झाली तर मोठ्यांना त्याचा खूप मोठा ट्रॉमा असेल, पण त्या धाकट्या मुलाला याचा काहीच फरक पडलेला नसणार. बरोबर. की घरात एक भयंकर मारकुटा बाप किंवा आई आहे आणि हे सर्व त्या मोठ्या मुलावर निघतंय, पण लहान मूल मात्र शिल्ड होत आहे. मग कुठल्या तरी कारणाने असेल, ते लहान मूल कदाचित मुलगी आहे म्हणून शिल्ड होत असेल, फार गोड आहे म्हणून शिल्ड होत असेल, किंवा त्याला काहीतरी आजार आहे म्हणून त्याला तो राग बघावा लागत नसेल, पण तो फक्त मोठ्या भावाला किंवा मोठ्या बहिणीला बघावा. तर या दोघांचा, त्याच पालकांचा अनुभव आणि त्याच पालकांबद्दलचं या दोघांचं मत हे कमालीचं वेगळं असू शकतं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा शिरीषाने जे पहिलं वाक्य सांगितलं की ती जिथे जखम होते तो भाग महत्त्वाचा आहे, याचा अर्थ आघात बरोबर आहे का चूक आहे ही चर्चा नाही आहे, पण ती ज्या शरीरावर ज्या मनावर जखम होते त्याची परिस्थिती तेव्हा काय होती, त्याचे प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स काय होते, हा खूप मोठा. आणि तिथे आता आपण जास्त उघडे पडतो की मामा मावशी, काका काकू, आजी आजोबा, हा जो प्रोटेक्टिव्ह नेटवर्क आहे तो आहे का, त्यांच्याकडूनही त्रास व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे लोक ॲड होतात तेव्हा ते स्वतःची रिस्क घेऊन येतात, पण सेफ्टीसुद्धा त्यामध्ये क्रिएट होऊ शकते. तर हे खूप महत्त्वाचे भाग होऊन बसतात. मला एक फक्त छोटंसं समजून घ्यायचं, म्हणजे डिफरन्शिएट करत असताना ज्यावेळेस आपण कुठल्याही अशा ट्रॉमॅटिक सिच्युएशनमधनं, म्हणजे कुणीही चाललेलं असतं, म्हणजे लहान मुलं असेल किंवा कुणीही, त्यावेळेसची ती नेमकी फिलिंग, ती भावना नेमकी काय असते, म्हणजे ती आयडेंटिफाय करता येते का? म्हणजे आत्ता हे ऐकल्यानंतर मला असं वाटतं की असं काहीतरी अन्याय झाल्यासारखं किंवा निग्लेक्टेड, तर नेमकं ती फिलिंग काय असते की ज्यावेळेस वेन यू आर गोईंग थ्रू दॅट प्रोसेस, आणि मग हाऊ डज दॅट ट्रान्सलेट्स इन टू युअर एंटायर इमोशनल स्पेक्ट्रम? सो हा इतका सरळ साधा प्रश्न नाही आहे ओंकार, पण जर अगदीच त्याचं ढोबळमानाने उत्तर द्यायचं म्हटलं तर सर्व प्रकारच्या भावना असणार आहेत. त्यातली भीती ही सर्वात तीव्र भावना आहे. सर्व्हायवलची भीती की मी टिकेल का नाही, मी ह्यातनं सुटेल का नाही, मी ह्याच्यातनं वाचेल का नाही, या लेव्हलची जी भीती आहे, ही भीती हा त्यातला सर्वात मोठा फॅक्टर आहे. हा तो सोसाट्याचा वारा आहे ज्याच्यामुळे ते झाड वाकणार आहे किंवा त्याची दिशा बदलणार आहे. आणि तिथे तुमच्या मेंदूचे इमोशनल सेंटर्स जे आहेत ते एक्सेसिव्हली स्टिम्युलेट होत आहेत आणि त्यानंतर बर्नआउट होत आहेत. मग ज्या बाकीच्या भावना आहेत त्या नंतर हळूहळू तिथे जमा होत जातात. अशाच ट्रॉमा इज अ लाईफ थ्रेट. त्याच्यामुळे तिथे उदासीनता, राग वगैरेला जागाच नाही आहे. तिथे सर्व्हायवल हा इश्यू आहे. हा जो मुद्दा शिरीषाने मघा सांगितला हा फार महत्त्वाचा आहे की तुम्ही परपेच्युअली सर्व्हायवल मोडमध्ये जाऊन पडता. त्यामुळे कारण मेन जी थ्रेट असते, जो ट्रॉमा असतो, त्याचा अर्थ थ्रेट टू सर्व्हायवल, जगीन का वाचेन का नाही, हा तिथं मुद्दा आहे. त्यामुळे भीती ही सर्वात तीव्र भावना आहे आणि ती या सर्व गोष्टी पुढच्या मॉड्युलेट करत राहते. नंतर जसे तुम्ही मोठे होता, या गोष्टींचा अर्थ लावता, आजूबाजूला बघता, काहीतरी वाचता, त्यातनं तुम्ही त्याच्यात वेगळ्या वेगळ्या इमोशन्स त्यानंतर डेव्हलप होऊ शकतात. पण
मूळ जी इमोशन आहे, जिथून याची सुरुवात होते, ती थ्रेट, भीती या प्रकारची आहे. फिअर हे जसं अगदी महत्त्वाचं एलिमेंट आहे त्यातलं त्याला जोडून येणारा जो भाग आहे, ती भीती इतकी तीव्र किंवा त्या संकटाचा माझं स्वतःचं असलेलं परसेप्शन इतकं तीव्र की पॉवरलेसनेस हे एलिमेंट ट्रॉमामध्ये कधीही विसरून चालत नाही, की माझ्या आवाक्यातलंच नाही, म्हणजे मी काहीच करू शकत नाही ही भावना येते. कारण एरवी भीतीचं परिणाम हा फाईट फ्लाईट रिस्पॉन्समध्ये तरी होतो, की मी पळ तरी काढीन, झाडावर तरी चढीन, सामना तरी करीन, काहीतरी होईल. पण ट्रॉमा ही अशी आहे की मी हताश आणि थिजल्यासारखं मी बसून राहणे, की आता जे होईल ते, आता मला स्वतःचा जीव वाचवणं माझं. म्हणजे ते टायटॅनिकमध्ये ते शेवटी तो सगळा जो वाद्यवृंद हे करत राहतो, की आता आपण काहीही जगण्यासाठी धडपड करण्याचं काही कारण नाही आहे, आता आपण बुडणारच आहोत. हो. सो जाऊया आता सामोरं, आपलं आपलं काम करत त्या मृत्यूला सामोरं जाऊया. हा जो भाग आहे ना त्यातला, हा खूप महत्त्वाचा आहे, की थिजणं, की मला काहीही आता करण्यासारखं दिसत नाही. आपल्याला हा जर लहानपणी कुठल्याही पद्धतीचा, म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी लहानपणी झालेले नकारात्मक अनुभव असतात. आता त्याला आपण त्याची मॅग्निट्यूड किती आठवतं आहे आणि कितपत गोष्टींचा कसा आपण अर्थ लावतो आहे याच्यानुसारच्या त्या गोष्टी बदलू शकतील. पण आपल्याला असं जर आठवायला गेलो तर जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात असा कुठला तरी एखादा प्रसंग असू शकतो की जो आपल्याला ट्रॉमॅटिक वाटू शकतो. अशा याच्यामध्ये ज्यावेळेस मला स्वतःचा ट्रॉमा आयडेंटिफाय करता येतो का? म्हणजे का तो माझ्या बिहेवियरमधनं, का तो माझ्या कृतींमधनं, का ते माझ्या इमोशनल पॅटर्न्समधनंच तो दिसतो, की मला जाणवतं की अच्छा हे कदाचित त्याचे फुटफॉल्स आहेत किंवा त्याच्यामुळे आलेलं आहे. सो याला आपण सायकोलॉजीच्या भाषेमध्ये सेल्फ रिफ्लेक्टिव्ह अवेअरनेस म्हणतो. म्हणजे स्वतःबद्दलची जाणीव असणे, की माझे काहीतरी विशिष्ट पॅटर्न्स आहेत, विशिष्ट सिच्युएशनमध्ये, विशिष्ट लोकांबरोबर, विशिष्ट परिस्थितीमध्ये वागण्याची माझी ही एक ठरलेली रिॲक्शन आहे आणि ही मी बदलू शकत नाही. ही इथे मी म्हणजे लिटरली ट्रॅकवर असलेल्या रेल्वेसारखं आहे, की इथे मला स्टिअरिंग व्हील राहत नाही, तोच ट्रॅक आहे, मला त्याच ट्रॅकवरनं जावं लागतं आणि त्याच डेस्टिनेशनला पोचावं लागतं. ही जी हतबलता आहे त्याच्यातली, बरेचदा तो रेड फ्लॅग असतो, की तुमच्या आजूबाजूचे लोक सांगतात की अरे दरवेळी तू असं का करतो, किंवा तू त्याच्याशी असा का वागतो, किंवा त्याच्याच वेळेस दरवेळी तुझी अशी रिॲक्शन का असते. मग ती व्यक्ती किंवा तशा व्यक्ती किंवा ती एक कॉमनॅलिटी असणारी व्यक्ती टिपिकली ऑथॉरिटी फिगर असेल, काहीतरी एक त्या व्यक्तीचा दिसायचा भाग असेल, आवाजाचा भाग असेल, की ज्याच्यामुळे ते सर्व ट्रिगर होतं आहे माझ्यामध्ये आणि मग मी त्या पाथवर जायला सुरुवात करतो. हे त्या ट्रॉमाचं लक्षण असू शकतं. पण पुन्हा एकदा हे बरेचदा इतर लोकांना कळायची शक्यता जास्त असते. तुम्हाला कुठेतरी अंदाज असतो की काहीतरी ठीक नाही आहे. इतर लोक या गोष्टी जशा हँडल करतात, मेजॉरिटी लोक जशा हँडल करतात तसं मी नाही करत आहे. म्हणजे 15व्या मजल्यावरनं खालती बघताना काही लोक अत्यंत कॉन्फिडंटली वा वा किती छान म्हणत आहेत, काही जण हातातला बार गच्च धरून डोकावून बघतायत पण खुश होत आहेत, आणि काही लोकांना तिथे बघितलं की साधे त्यांचे पाय थरथरायला लागत आहेत, गुडघे अनलॉक होत आहेत, मी इथून पडेल का काय पुढे अशी भीती वाटते, आणि ते 10 फूट मागे जाऊन बसून राहत आहेत की नाही मला तिथे जायचं नाही आहे. या ज्या रिॲक्शन्स आहेत की अरे तू आत्ता इथं सेफ आहेस, पण तरी तुला ती भीती वाटते इतकी की 100तल्या 99 लोकांना न वाटणारी भीती तुला वाटते आहे, हा कुठेतरी रेड फ्लॅग आहे. म्हणजे उंचीची भीती असलेल्या सर्व लोकांना चाइल्डहूड ट्रॉमा आहे असं मी नाही म्हणत आहे, मी फक्त हे उदाहरण म्हणून वापरतो आहे. पण हा जो भाग आहे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. बरेचदा हे तुमच्या जवळच्या बघणाऱ्या लोकांना कळतं, कारण या लेव्हलचा सेल्फ रिफ्लेक्टिव्ह अवेअरनेस येणं हे एक तर अवघड आहे आपल्याला, कारण आपली सिस्टीमच अशी बनलेली आहे की आपण स्वतःकडे नाही बघू शकत फारसं नीट. त्यामुळेच इतरांचं आपल्याबद्दल असलेलं मत आणि आपलं स्वतःबद्दल असलेलं मत याच्यात नेहमीच प्रचंड तफावत असते. पालकत्वामध्ये ते आपण नेहमी बघतोच की पालकांना मूल किती हुशार वाटतंय आणि मुलाला आपण स्वतः किती हुशार वाटतोय, ह्याच्यातला जो फरक आहे तो तिथे आहे. त्यामुळे इतरांचं त्यावर मत जे आहे त्याचा थोडेफार तरी दखल घेणं, 100% विश्वास ठेवू नका, पण थोडी दखल घेणं गरजेचं आहे. आणि बरेचदा हे लक्षात यायला ना माणूस 20-25 वर्षाचा व्हावा लागतो. अरे तोपर्यंत आपल्याला ते आत्मभान येत नाही माणूस म्हणून. म्हणूनच 16 वर्षाचे ज्ञानेश्वर हे ग्रेट का आहेत, तर ते त्यासाठी की अख्ख्या विश्वाचा अर्थ त्यांच्या मनी
16व्या वर्षी प्रकाशू शकतं आणि आपल्याला ते ज्ञानेश्वरांनी दाखवल्याशिवाय 60व्या वर्षीसुद्धा दिसत नाही. बापरे. अशा ज्या काही आपले प्रतिसाद घडणाऱ्या घटनांना म्हणजे त्याच्यात अगदी साधं हे असतं की लग्न झालेली एखादी स्त्री येते आणि ती म्हणते की जरा चढ्या आवाजात कोणी माझ्याशी बोलायला लागलं आणि जोरात कोणी बोलायला लागलं आणि वाद व्हायला लागले की मला सुचत नाही, माझे हातपायच कापायला लागतात. आता हा जो आहे हा म्हणजे जेवढं त्याच्यात पोटेन्शियल थ्रेट आहे त्या एकूण घटनेमध्ये त्याच्यापेक्षा खूप जास्ती दिलेला प्रतिसाद आहे. म्हणजे इतकं घाबरण्यासारखं थरथरण्यासारखं आणि आता तो जीवनमरणाचा प्रश्न आहे का काय इतकं वाटण्याजोगं काही नाही. पण एखादी व्यक्ती हेही सांगत येते किंवा काय म्हणतात त्याला ॲव्हॉइडन्स म्हणजे की ॲव्हॉइडन्सपेक्षा सुद्धा ना एका सायंटिस्टने त्याचे असे डाय असं त्यांनी साधारणपणे हे करून दिले DIE अक्रोनेम. तर त्याच्यात डिसोसिएशन काही व्यक्तींना इतक्या स्वतःला सगळ्यापासनं अलूफ करून म्हणजे कशानेच काहीच फरक पडत नाही आणि आपल्याला असं वाटतं हे कसं चाललं आहे या व्यक्तीचं, पण ती व्यक्ती तशीच राहते आणि सर्वसाधारणपणे आय डोंट केअर असा एक हे दिसून येतो. तिथे एक शंका येते. अर्थात पुन्हा भूषण म्हटला तसंच की त्या व्यक्तीला ते किती कळतं हे नाही, पण इतरांना मात्र ते वेगळं वाटतं की हे काय आहे, एवढं कसं कोणी कोरडं किंवा काही ढिम्म राहू शकतं. दुसरा आहे तो म्हणजे इमोबिलिटी, म्हणजे काहीही समोर प्रश्न आला की आधी बसकण मारायची. म्हणजे मला ते जमणार नाही, मला तो प्रश्न माझ्याच्याने सुटणार नाही आणि मी काहीच करू शकत नाही, आता जे होईल ते. तिसरा एनर्जी सेव्हिंग, म्हणजे सतत लो प्ले करत राहायचं. म्हणजे जेव्हा आपण गिव्हअप करतो की आता मरणारच आहोत तर आता निदान जी आहे ती ऊर्जा शेवटपर्यंत पुरेल इथपर्यंत आपण ती सेव्ह करू म्हणून मग आपण जे एका जागी बसून राहतो आता व्हायचं ते होऊ देत. तसं ही मंडळी दे कीप ऑन प्लेईंग लो, म्हणजे फार काही करायला जात नाहीत, फार कुठं काही उचलकुदही करायला जात नाही, आव्हानं घ्यायला जात नाहीत, काही नको, जे चाललं आहे एवढं चाललं आहे सतत सेफ जात राहायचं, उगाचच काही इकडे तिकडे बघत बसायला जायचं नाही, अशी पण एक हे दिसते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो की यांचं काय चाललं आहे, असं का आहे की काहीच यांना करायचं नाही आहे, एवढं आपलं खुराड्यात जगल्यासारखं जगतायत आणि तरीसुद्धा ते म्हणतायत की आम्हाला बाकी काही करायचं नाही आहे. विशेषतः सामाजिक संस्थांचे जे कार्यकर्ते असतात ना त्यांना हा अनुभव ग्रामीण पातळीवर किंवा समाजात शहरातल्या काही वस्ती पातळीवर पण हा येतो अनेक वेळेला की काही आम्हाला तुम्ही हेही सांगू नका तेही सांगू नका, आमचं चाललं आहे ते बरं चाललं आहे. त्याच्यामध्ये एक ती पुन्हा हतबलता असते आणि एक ज्याला सायकोलॉजीमध्ये लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणतो की मी हेल्पलेस राहायला शिकली आहे, आता हतबल राहायला शिकली आहे, तोही एक भाग आहे. तो अर्थात पुन्हा भूषण म्हटला तसं की त्या व्यक्तींना तो कळतो असं नाही, पण हे 3 फीचर्स तर अगदी हमखास लक्षात येतात की जिथे समजावं की तो ट्रॉमा आहे कुठला तरी. आपण आता स्पेसिफिकली चाइल्डहुड ट्रॉमाबद्दल बोलतो, त्याच्यामुळे चाइल्ड म्हटलं की त्याच्यासोबत पेरेंट्स असे आपसूक येतातच, म्हणजे आलेच पाहिजेत कदाचित. तर जेन्युन प्रश्न आहे, म्हणजे माहीत नाही याचं उत्तर कसं देता येऊ शकेल. ज्यावेळेस चाइल्डहुड ट्रॉमा म्हणतो त्यावेळेस त्या ट्रॉमामधला कितपत मोठा इम्पॅक्ट किंवा कितपत मोठा कॉन्ट्रीब्युटर हे पेरेंट्स किंवा पालक असतात. कारण आपण जितक्याही म्हणजे बरेचदा ट्रॉमाबद्दलचे अनुभव ऐकले की माझे वडील माझ्याशी ज्या पद्धतीनं वागतात, माझी आई माझ्याशी कशी वागते, 2 भावांमध्ये किंवा 2 बहिणींमध्ये भावंडांमध्ये कशी कायम वागणूक दिली गेली, असे काही अशी बऱ्याचदा वेगवेगळी उदाहरणं येतात. आणि मग त्यात आपण थोडंसं बऱ्याचदा ज्या पद्धतीच्या सोसायटीमध्ये राहतो जिथे शिस्तीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं, जिथे कडक असणं पालकांनी, असर्टिव्ह पण थोडासा सॉफ्टर शब्द आहे, कडक असणं कठोर असणं हे जास्त पालकांकडनं अपेक्षित आहे, ते किती कॉन्ट्रीब्यूट करतं ट्रॉमाकडे नेणाऱ्या कुठल्याही एक्सपिरियन्सला. सो पुन्हा एकदा आगीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आईवडील किंवा आईवडिलांचं वागणं ही ती ठिणगी आहे. तुमचं असणं किंवा तुमचं व्यक्तिमत्व हे ज्याला किंडलिंग किंवा फ्युएल म्हणतात त्या प्रकारचं आहे
आणि तुमच्या आजूबाजूचं तेव्हा वातावरण काय आहे, तो हवेतला ऑक्सिजन आहे. बिना ठिणगीची आग नाही लागू शकत. हम्म. त्याच्यामुळे काहीतरी आईवडिलांकडनं यावंच लागतं. फक्त कमी ज्वलनशील पदार्थाला सुद्धा जर आग लावायची असेल तर तुम्हाला खूप जास्त तापमान निर्माण करणारी ठिणगी लागते. हम्म. की जसं सोनं काय 1000-1200 काय मला माहिती नाही एक्झॅक्ट आकडा, पण बऱ्याच मोठ्या नंबरवर वितळतं. टंगस्टन कदाचित त्याच्याही वरती अजून कुठेतरी वितळतं. तर त्याच्याऐवजी शिसं जे आहे ते अगदीच कथील आहे ते अगदीच लो टेम्परेचरला वितळू शकतं. तर तोही भाग महत्त्वाचा आहे. पुन्हा त्या मूल किती लहान आहे जेव्हा या गोष्टी घडल्या, तोही भाग म्हणजे वडिलांनी थोबाडात मारणं ह्याचा 4 वर्षाच्या मुलावर असणारा परिणाम आणि 16-17 वर्षाच्या मुलाला पहिल्यांदा थोबाडीत खावं लागणे हम्म. ह्याच्यात फरक असणार आहे. हम्म. या दोन्ही गोष्टी सेम नाही आहेत. 4 वर्षाचं मूल जे एवढं आहे त्याला त्याचा 5 फुटी बापसुद्धा जो अख्ख्या जगाला जरी ठेंगू वाटत असेल तरी 2-4 वर्षाच्या पोरासाठी तो अकराळ विक्राळ राक्षस आहे एवढा मोठा, की त्याचा हात माझ्या अख्ख्या चेहऱ्या एवढा आहे. हेच त्याच्या 18 वर्षाचा भाऊ जो स्वतः 5-10, 5-11 झाला आहे, तो बापाकडे असा बघेल आणि बापाचा हात धरू शकेल. जर तोपर्यंत हिंमत राहिली असेल तर, लहानपणापासून याच वातावरणात वाढला नसेल तर, किंवा ॲडोलसंटमध्ये जे टेस्टोस्टेरॉननी त्याला कॉन्फिडन्स दिला आहे त्याच्यात ते ॲग्रेशन बापावर दाखवण्या इतकं आलं असेल तर हा खूप भाग हा इट्स अ डायनॅमिक इंटरप्ले. ह्याच्यात जो एक सरळ साधा नियम आपण लावायचा प्रयत्न करतोय ना, तो नाही आहे. ट्रॉमाचा एक नियम असा आहे की PTSD ज्याला आपण म्हणतो, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, हा शब्द बराच वापरला जातो. चाइल्डहूड ट्रॉमाच्या बाबतीत CPTSD म्हणजे क्रॉनिक PTSD बद्दलचा भाग येतो, की PTSDची रिक्वायरमेंटच ही आहे की जो ट्रॉमा झाला आहे तो एक्सेप्शनली लार्ज ट्रॉमा आहे. म्हणजे तुम्ही कार ॲक्सिडेंटमध्ये आहात आणि तुमच्या आजूबाजूची 2 माणसं भयंकर जखमी झाली आहेत किंवा मेलंय कोणीतरी आणि तुम्ही कसेबसे वाचले आहात त्या मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये. हा एक्सेप्शनल ट्रॉमा आहे, याच्यात काहीच नॉर्मल एक्सपिरियन्स नाही आहे. पण त्याची सार्वजनिकता किती आहे हेही महत्त्वाचं आहे. माझ्या पिढीच्या लोकांनी लहानपणी आईबापांकडून मार खाल्ला आहे. तोच मार जर माझ्या मुलाला आज खावा लागला तर तो त्याच्यासाठी खूप ट्रॉमॅटिक होऊ शकतो. माझ्यासाठी तो ट्रॉमा नाही आहे असं नाही आहे, पण त्याची तीव्रता वेगळी आहे. कारण माझ्या आजूबाजूचं प्रत्येक पोर आईबापांकडनं तुडवलं जात होतं, शिक्षकांकडनं तुडवलं जात होतं. तर त्याच्यामुळे त्याची सार्वजनिकता ही थोडी वेगळी आहे. की आंघोळीला पाणी नसणं हे जर तुम्ही अशा ठिकाणी राहत आहात की जिथं कोणालाच आंघोळीला पाणी नाही आहे तर हा तुमच्यासाठी त्रासदायक भाग आहे, पण हा ट्रॉमा होत नाही. पण तुम्ही मलबार हिलला राहताय, अख्खी दुनिया मोठ्या टबमध्ये डुंबतीये आणि तुम्ही मात्र 2 दिवस पारोशे बसलेले आहात, तर हा जास्त मोठा ट्रॉमा होतो. त्याच्यामुळे बापाच्या नाईच्या हातचा मार खाणं हे 2026 साली वेगळी गोष्ट आहे आणि 1970 साली वेगळी गोष्ट आहे. हेही पुन्हा एकदा पोरांना मारणं ह्याचं मी जस्टिफिकेशन देत नाही आहे किंवा तेव्हा पोरं मार खात होते तर आत्ताच्या पोरांना बडवूनच ठिकाणावर आणलं पाहिजे हेही मी स्टेटमेंट करत नाही आहे. मी असं म्हणतो आहे की तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या सामाजिक परिस्थितीनुसार ती गोष्ट बदलते. तुम्ही 1 बिलियनच्या वेल्थवरनं 1 मिलियनवर आलात तर हा फार मोठा ट्रॉमा आहे जो तुम्हाला कदाचित सहन होणार नाही. पण तुम्ही $10,000वरनं 1 मिलियनवर पोहोचला असाल तर हा पॉझिटिव्ह ट्रॉमा आहे. तर तुम्ही 1 मिलियनला कुठून पोचता आहात, वरून का खालून, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. 1 मिलियन हे महत्त्वाचं नाही, हे त्यातलं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा बाकी कोण होतं, किती वेळा ही गोष्ट घडलेली आहे, किती सातत्याने घडलेली आहे, आजूबाजूच्या लोकांची त्याला रिॲक्शन काय होते, तिथे कोणी पदराखाली घेणारी आई आजी आजोबा आहेत का, हे सगळे भाग खूप महत्त्वाचे आहेत. पुन्हा एकदा बापांनी मारणं हे जस्टिफाईड नाही, पण मुलांवर त्याचा वेगळा वेगळा परिणाम असणार आहे. ठिणगी पडावीच लागते, बिना ठिणगीची आग नाही लागत. आणि दुसरा विशेषतः सेक्शुअल अब्यूज जेव्हा होतो त्याच्यामध्ये जो भूषणने मुद्दा मांडला की पालकांची त्यावेळेची भूमिका काय असते किंवा त्या मुलाचं वातावरण, तर सेक्शुअल अब्यूजमुळे होणारा ट्रॉमा एक, त्याविषयी पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी त्याविषयी काहीही न करणे ही मुलांसाठी खूप जास्ती ट्रॉमॅटिक, किंवा मुलालाच दोष देणे, मुलाला दोष देणे. म्हणजे तो एक ट्रॉमा कमी होता तर हा अजून एक. आणि त्याच्यामुळे हे, आणि अनेक वेळेला असं होतं की हे लक्षात आल्यामुळे ना त्या मुलावरती तो अब्यूज वारंवार होत जातो. त्यामुळे सेक्शुअल अब्यूजच्या बाबत तर पालकांची, म्हणजे जर पालक परपेट्रेटर नसतील
तर पालकांची भूमिका खूप जास्ती महत्त्वाची असते. हम्म. आणि तिथे म्हटलं तसं की पालकांनी जर ते सेफ्टी नेट नाही निर्माण केलं, त्याविषयी काहीही ॲक्शन घेतली नाही, तर त्याचा मुलाला ट्रॉमा खूप जास्ती आणि विशेषतः तूच काहीतरी केलं असशील हो. हे म्हटल्यावरती तर संपलाच विषय. हम्म. म्हणजे त्या व्यक्तीचं मग नंतर सर्वसाधारण नातेसंबंधात राहणं, क्लोज रिलेशनशिप, इंटिमेट रिलेशनशिप डेव्हलप होणं, हे सगळंच इतकं प्रॉब्लेमॅटिक होत जातं, म्हणजे खरंच अवघड होत जातं ते. किंवा मग सतत सेल्फ डिस्ट्रक्टिंग चॉईसेस ती व्यक्ती एका पाठोपाठ एक, मग कधी ॲडिक्शन असेल, कधी अशाच प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये वारंवार जाणं असेल, वारंवार व्हिक्टिमहूडमध्ये जाणं, म्हणजे कुठल्याही म्हणजे अगदी प्रोफेशनल वर्कप्लेसला सुद्धा ती व्यक्ती सहज व्हिक्टिमाइज होऊ शकते. किंवा मग दुसरा प्रकार म्हणजे ती परपेट्रेटर होईल मोठं होऊन. हम्म. त्यामुळे सेक्शुअल ट्रॉमा जो आहे, सेक्शुअल अब्यूज किंवा तो खूप गंभीर परिणाम करतो. हम्म. हम्म. आय थिंक इथे आपल्याला ॲडव्हर्स चाइल्डहुड हो. एक्सपिरियन्सेस जे आहे, हो. ही जी एक एस्टॅब्लिश्ड थिअरी आहे आता, AC. याच्याबद्दल ACEsबद्दल बोलायची गरज आहे. की काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही जर लहानपणी अनुभवल्या असतील आणि त्यातल्या जितक्या जास्त तुम्ही अनुभवल्या असतील, जितका जास्त वेळ अनुभवल्या असतील, तितका तुमचा मेंटल हेल्थ लोड हा वाढत जातो आणि तुम्ही कुठं ना कुठं मोडायची शक्यता वाढत जाते. ओके. त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे अब्यूज, की फिजिकल अब्यूज, सेक्शुअल अब्यूज आणि सिव्हिअर इमोशनल अब्यूज. हा पहिला मोठा फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर आहे की घरातली जी लोक, आता भारताच्या याच्यात बोलायचं तर आई वडील किंवा एका घरात राहणारे जे लोक आहेत, त्यांच्यापैकी कुणीतरी व्यसनी असणं, हम्म. हा ॲडव्हर्स चाइल्डहुड इव्हेंट आहे. कारण व्यसनी माणसाचं घर हे कधीच नॉर्मल नसतं, नॉर्मल राहूच शकत नाही. म्हणजे व्यसनामध्ये कुठलीही नॉर्मल गोष्ट नाही आहे. हा दुसरा भाग झाला. तिसरा म्हणजे त्यांच्यापैकी कुणीतरी गुन्हेगार असणं आणि त्यापैकी तुरुंगात जाणं. बापरे. हम्म. हा खूप मोठा भाग आहे. याची ना बरेचशा मध्यमवर्गीय लोकांना याचा अंदाजसुद्धा येत नाही. हम्म. पण पोलीस येतात आणि 10 लोकांना उचलून घेऊन जातात. हा जो लोअर क्लासचा जो अनुभव आहे, काही विशिष्ट जातींचा हा पर्सिस्टंट अनुभव आहे. हम्म. की काहीही झालं की पोलीस येतात आणि 15 लोकांना उचलून घेऊन जातात आणि ती 15 लोकं पुढच्या अनेक दिवस दिसत नाहीत, त्यातले काही कधीच परतच येत नाहीत. हा जो अनुभव आहे हा मध्यमवर्गीयांना समजत पण नाही. हम्म. हा त्यांच्या जगाचा भागच नाही राहिलेला. हो. पण हा एक फार मोठा ट्रॉमाचा भाग आहे. त्यानंतर तीव्र मानसिक आजार, आईवडिलांपैकी कोणाला तरी किंवा घरातल्या जवळच्या व्यक्तीला अतितीव्र मानसिक आजार असणं, हे सुद्धा एक खूप मोठं रिस्क फॅक्टर आहे. कारण त्यामुळे अख्ख्या घराचं डायनॅमिक्स बदलतं, घराचं वातावरण क्रॉनिकली बदलून जातं. या ज्या सर्व गोष्टी आहेत या फार महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा, जो ॲक्रॉस द स्ट्रेटा सगळ्यांना लागू पडतो, घरामध्ये व्हायलन्स असणे. हम्म. विशेषतः ज्या घरांमध्ये आईला मार खावा लागतो, त्या घरातली मुलं नॉर्मल होऊ शकत नाहीत. जवळजवळ त्यांना फार कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी, नॉर्मल होण्यासाठी. त्याच्यामुळे जे स्त्रियांवर हात टाकणारी माणसं आहेत, मग ते पुरुषही आहेत आणि इतर स्त्रियाही आहेत, त्यांनी हे भान लक्षात ठेवलं पाहिजे कायम, की तुम्ही जे करता आहात त्याचा पिढ्यानुपिढ्या लागणारा हा शाप आहे. बापरे. जे मूल बघतं आहे, जे मूल ते अनुभवतं आहे, जे त्या घरातलं मूल आहे, हे त्याच्या समोर जरी होत नसेल तरीसुद्धा त्याचे पडसाद हे सतत त्याच्यावर राहत आहेत. हा फार महत्त्वाचा भाग आहे. हम्म. त्याच्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स हा प्रचंड मोठा निगेटिव्ह अनुभव आहे कुठल्याही मुलासाठी. मग त्या मुलाच्या अंगाला हात लागायची गरज नाही आहे. तो बाप तुमच्यावर कदाचित खूप प्रेम करत असेल, तुम्हाला कमालीच्या लाडाने वाढवत असेल, तुम्हाला राजपुत्र किंवा राजकन्या म्हणून वागवत असेल, पण जर तुमची आई त्या माणसाकडनं त्या घरामध्ये मार खाते आहे, तर तुम्ही एफेक्ट झाल्याशिवाय राहू शकत नाही. हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या खूप मोठ्या गोष्टी आहेत. हो. अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजामध्ये यातल्या अनेक गोष्टी या नॉर्मलाइज केल्या गेलेल्या आहेत, की हे तर ठीकच आहे, हो. हे तर होतच नाही. हे सगळ्या घरात नाही होत. होता कामाही हां, नाहीये. आणि होता कामाच नाही आहे. हे नाही होत 2-5% पेक्षा जास्त घरांमध्ये. प्रत्येक पुरुष दारोडा नसतो. प्रत्येक घरामध्ये आईला नाही मार खावा लागत. हा जो महत्त्वाचा भाग आहे, की नाही पण हे तर सगळं होतच नाही. हो, हे सगळं नाही होत. म्हणजे जसं आजकाल लोक म्हणतात ना, की मुलं तर काय आजकाल फोनमध्ये अडकलेलीच असतात आणि काय अभ्यास करतच. अहो नाही हो,
काही लाख मुलं दरवर्षी IIT मेडिकलच्या आणि CAच्या आणि डिझाईनच्या एंट्रन्स एक्झाम्स पास होत आहेत, NDAमध्ये जात आहेत. सगळी मुलं नाही फोनमध्ये अडकलेली. त्याच्यामुळे प्लीज ह्याला नॉर्मल नका म्हणू. जे अबनॉर्मल आहे ते अबनॉर्मलच आहे, ते म्हटलंच पाहिजे त्याला. आणि ते कमी करायचा धडधडीत प्रयत्न केलाच पाहिजे, ताकदीने प्रयत्न केलाच पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. वी ओ इट टू द नेक्स्ट जनरेशन. ही आपली जबाबदारी आहे. हा भाग लक्षात ठेवणं त्यात महत्त्वाचं आहे की सगळेच बाप पोरांना मारतात. नाही, सगळे बाप पोरांना मारत नाहीत. 100 वर्षापूर्वी सुद्धा नव्हते. हे भूषण म्हणतो तसं ते नॉर्मलाइज तर केलं जातंच, पण काही वेळेला तर त्या पलीकडे जाऊन ट्रिव्हियलाइज केलं जातं की त्यात काय एवढं. म्हणजे सगळीकडे होतं हेही झालं, पण त्यात काय एवढं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीवर त्याची जबाबदारी की तूच असं वागला असशील म्हणून तो रागेट आहे, आपल्याला माहिती आहे ना, मग आपण कशाला असं वागायचं. हा जो भाग आहे की त्याच्यात त्या व्यक्तीला डिस्काउंट नाही, या स्टेजेस आहेत. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, त्या व्यक्तीला डिसइन्फ्रँचाईज करण्याच्या, त्या व्यक्तीला नामोहरम करण्याच्या, त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये ह्याची जबाबदारी टाकण्याच्या या सर्व स्टेजेस आहेत. की हे सगळ्यांच्या बाबतीतच होतं, हे कधी कधीच होतं, त्याचं तर खरंच खूप तुझ्यावर प्रेम आहे, पण सुटतो अधूनमधून तोल, आपण समजून घ्यायचं असतं. मग जाऊ दे ना, एवढं काय मोठं आहे, मग तुझीच काहीतरी चूक असेल, मग तो तर खरं तसा नाहीच आहे, तुझ्याच वागण्यामुळे हे घडतं. इथपर्यंत या ज्या सर्व स्टेजेस आहेत, हा तो चढत्या भाजणीचा प्रकार आहे. ज्यावेळेस आपण ट्रॉमाबद्दल बोलतो त्यावेळेस जसं तुम्ही स्वतः आणि जिथून ती ठिणगी येते, म्हणजे या दोन गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत, तसं सराउंडिंग आजूबाजूचा लोक हा एक महत्त्वाचा भाग आहे. आय थिंक मला वाटतं तोच एक मोठा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे ज्याच्यातनं एखादा ॲडवर्स एक्सपिरियन्सचं ट्रॉमात रूपांतर होऊ शकतं. कारण प्रत्येकासाठीचा जर तो अनुभव वेगळा असेल आणि मी एखाद्या गोष्टीचा माझ्या पद्धतीनं वेगळा अर्थ लावणार असेल, तर मला कोण त्या पद्धतीनं तो अर्थ लावायला मदत करते किंवा त्यातनं बाहेर पडायला मदत करते त्या पॉईंटला इज प्रोबॅबली द मोस्ट इम्पॉर्टंट डिसाइडिंग फॅक्टर अबाउट दॅट ट्रॉमा. मग अशा वेळेस कुठलाही ॲडवर्स एक्सपिरियन्स, कुठलीही वाईट घटना सोबत झालेली मुलांसोबतच्या, याचा ट्रॉमात रूपांतर होऊ नये किंवा ह्याचा ट्रॉमा होऊ नये यासाठी पालक किंवा आजूबाजूची लोक काय करू शकतात. म्हणजे इट कॅन बी अवॉइडेड ना. जर मला या पद्धतीचा सपोर्ट मिळाला त्याच वेळात किंवा त्या आसपास, तर काय पद्धतीनं त्याचा परिणाम होतो आणि त्यात ट्रॉमापर्यंत जाणं वाचूच शकतं का एकूणच. आहे ना, सायकोलॉजीच्या भाषेमध्ये ट्रॉमाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर तुम्ही व्हिक्टीम होता किंवा लोक तुम्हाला व्हिक्टीम म्हणतात, तर तुमची आयडेंटिटी ही कायमच व्हिक्टीमहूडची राहते का तुम्ही सर्व्हायव्हर होता, का यू ॲक्च्युली स्टार्ट थ्रायव्हिंग टू नॉर्मल लाईफ ऑर इव्हन बियॉन्ड दॅट. हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याची गरज आहे. जी कुठलीही थेरपी आहे त्याचा उद्देश हा माणसाला व्हिक्टीम ठेवणं हा नाही असला पाहिजे. त्याचा उद्देश हा माणसाला व्हिक्टीमपासून सर्व्हायव्हर आणि सर्व्हायव्हरपासून थ्रायव्हर नेणे, या प्रवासावर सतत त्याला मदत करून पुढे सरकवायला मदत, तरच ती थेरपी होते. नाहीतर त्याला थेरपी म्हणताच येणार नाही. सो सर्वसामान्य ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, काय आईवडील करू शकतात. चाइल्डहूड सेक्शुअल बरोबर मी गेली ऑलमोस्ट आता 25-26 वर्ष काम करतो आहे आणि त्यातला रिसर्च आपल्याला हे कन्सिस्टंटली सांगतो की ती घटना घडल्यावर पहिली गोष्ट म्हणजे हे घडलंच नाही किंवा हे असं नव्हतंच, हे ह्यानी मदत होत नाही. मूल जे सांगता आहे त्याची दखल घेणं हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. की ओके, हा तुझा अनुभव आहे, हे घडलं आहे तुझ्या बाबतीमध्ये. हा पहिला त्यातला टप्पा आहे. दुसरा टप्पा हा सर्वच थोरं मोठे जे तिथे इन्व्हॉल्ड आहेत, म्हणजे मग ते आईवडील असेल तिथपासून पोलीस आणि न्यायाधीश इथपर्यंत सगळ्यांवर ही जबाबदारी आहे की ह्याच्यात तुझा दोष नाही आहे. हे जे तुझ्या बाबतीत घडलेलं आहे, हा जो तुला अनुभव आलेला आहे, हा तू स्वतःवर ओढवून घेतलेला अनुभव नाही आहे. म्हणजे तू मिनीस्कर्ट घालून तिथे चालली होती म्हणून तुझ्यावर बलात्कार झाला, तर तुझं मिनीस्कर्ट घालणं हे ह्याचं कारण आहे, तू दोषी आहे, इज अ रॉंग लाईन. बिकॉज बलात्कार करणारा माणूस मिनीस्कर्टसाठी थांबत नाही. ज्या देशांमध्ये स्त्रियांना पूर्णपणे बुरख्यामध्ये राहावं लागतं आणि पुरुष बरोबर असल्याशिवाय घराबाहेर पडायची परवानगी नाही आहे, तिथेही बलात्कार होतात. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम बलात्कार करणाऱ्यामध्ये आहे. हा जो त्यातला महत्त्वाचा भाग आहे की नो फॉल्ट, इट इज नॉट युअर फॉल्ट, हे पहिल्यांदा त्या व्यक्तीला धीर देण्याची गरज आहे. तिसरा टप्पा जो म्हणजे पहिली गोष्ट इज ते जे सांगता आहेत ते शांतपणे ऐकून घेणे आणि तिथलं तिथं डिस्प्यूट करायला न बसणे. दुसरा टप्पा हा याच्यात तुझा फॉल्ट नाही आहे, हा रिएश्युरन्स. आणि तिसरा टप्पा म्हणजे आता तुला सेफ वाटावं
यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते आम्ही करतो. हम्म. तुझी सेफ्टी ही आता इन्शुअर करणं हे आमचं काम आहे ना, आम्ही तुला त्या बाबतीत मदत करतो. आणि चौथा जो आयडियल टप्पा आहे, ही ज्या व्यक्तीने ही केलेलं आहे त्याला त्याची यथायोग्य शिक्षा लवकरात लवकर होणं, हाही त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. की माझ्याबद्दल कुणीतरी अशा प्रकारचा गुन्हा केला आहे आणि त्याला त्याचं योग्य ते प्रायश्चित्त समाजाने सिस्टीमने दिलेलं आहे हे बघणं, हे अनुभवायला येणं, ही सर्व जखम पूर्ण भरण्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि इथे आपला समाज, आपली सिस्टीम, आपले पोलीस, आपले न्यायाधीश, आपले वकील हे सगळे कमी पडतात. विशेषतः स्त्रियांचा हा परपेच्युअल अनुभव आहे की ही सर्व सिस्टीम इट रिपीटेडली फेल्स देम. म्हणजे अनेक स्त्रियांकडनं, अनेक मुलांकडून मी हे ऐकलं आहे की तो ॲक्च्युअल प्रसंग परवडला, पण त्यानंतर त्याची जी उलट तपासणी झाली आणि जी चिरफाड झाली ती जास्त ट्रॉमॅटिक होती. तर हे सर्व टप्पे होणं गरजेचं आहे की त्याचा ॲक्सेप्टन्स, नो फॉल्ट कॉन्फिडन्स, सेफ्टी एन्श्युअर करणं आणि न्याय मिळवून द्यायला मदत करणं, हे सर्व त्याच्यामध्ये पूर्ण व्हावं लागतं. तर माणूस विक्टिमहूडवरनं सर्व्हायव्हर आणि सर्व्हायव्हरवरनं थ्रायव्हर होऊ शकतो. हे जबाबदारीची कामं आहेत आणि ही आजूबाजूच्या लोकांना करावी लागतात. ॲब्सोल्युटली. या भूषणने जे 4ही टप्पे सांगितले ना, त्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती काही ना काहीतरी अडथळे येतात. म्हणजे किती घटना झाली आहे ह्याचं अनेक वेळेला जेव्हा मूल सांगतं तेव्हा पालक फॅक्ट फाइंडिंगमध्ये जातात. तिथे पहिलं मुलाला म्हणजे त्याच्यावरती अविश्वास दाखवणं. आणि मी नेहमी असं म्हणते की समजा ते मूल खोटं बोलतंय, धरून चालू, जी शक्यता फार जवळजवळ शून्य असते, तरीसुद्धा मोठ्यांना वाटतं ना की कसं काय हा माणूस कसं काय असं करू शकेल. फेअर इनफ, शून्य म्हणजे धरून चालू की ते मूल खोटं बोलत आहे आणि तुम्ही ते खरं मानलत, तर कोणाचं नुकसान होणार आहे? त्यातल्या त्यात त्या ॲडल्टचं आणि तुमच्या संबंधामध्ये काहीतरी बिघाड होईल ना. शहाणे असाल तर समजून घ्याल आणि पुढे रिपेअर करून चालू राहाल, नाही तर तुमचे संबंध बिघडतील. पण तुम्ही विश्वासच ठेवला नाहीत तर मात्र त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान तुम्ही केलं. सो अगदी 0.01% शक्यता म्हणून जरी आपण गृहीत धरलं तरीसुद्धा बाय डिफॉल्ट त्या मुलावर विश्वास ठेवणं, ह्याला दुसरं निगोसिएशनच नाही. खोटं बोलत असेल तर ते मूल नंतर नाही करणार तसं, पण सहसा ते बोलत नाही. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे त्याला ब्लेम न करणं. इथेही परत तोच मुद्दा आहे की मग तू असंच वागत असेल, तू अंगचटीलाच जातेस फार, म्हणूनच ते होतं. मुलींना तर हे अनेक वेळेला सांगितलं जातं, जायचं कशाला तिकडे वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे ब्लेमिंग म्हणजे व्हिक्टिम ब्लेमिंग हे तर आपल्याकडे रेपपासून, डोमेस्टिक व्हायलन्सपासून, सेक्शुअल अब्यूजपासून व्हिक्टिम ब्लेमिंग हा आपल्याकडे खूपच कॉमन फिनॉमिना आहे. आणि तिथे मला असं वाटतं की समाज म्हणून आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे की ते थांबलंच पाहिजे, मुलांच्याही बाबतीत आणि कुठल्याही व्हिक्टिमच्या बाबत. ही किती गमतीशीर गोष्ट आहे ना की एखाद्या माणसाच्या घरात जर चोरी झाली Correct. तर त्याला असं कोणी म्हणत नाही, अरे तू कशाला श्रीमंत झाला. जगात इतके गरीब लोक असताना, गरिबांची इतकी वाईट परिस्थिती असताना असं कसं तू 3 खोल्यांचं घर बांधलं, त्याच्यामुळे तुझ्या घरामध्ये डाका चोरी पडला, झाली. असं नाही त्याला कोणी म्हणत. उलट त्याचं कौतुक करतोय, वा वा किती मोठा माणूस, केवढं मोठं घर बांधलं. जितकं घर मोठं तितकं त्याच्यावर सिक्युरिटीची जबाबदारी जास्त येऊन पडते. पण तरी त्याला दोष देत नाही कोणी. पण इथे मात्र नेम धरून त्याच्या दारात नारळ फोडला जातो. अगदी अगदी. आणि तो जो न्याय देण्याचा मुद्दा आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा माझा क्लिनिकमध्ये येणारा असा अनुभव आहे की पेरेंट्स सांगतात आम्ही त्याच्याशी बोललो आणि त्याला सांगितलं. एकतर ते मुलाच्या समोर काहीही त्यातलं झालेलं नसतं आणि ती व्यक्ती नॉर्मलच वागत असते, त्यामुळे त्या मुलाचा पालकांवर विश्वास बसत नाही आणि अजिबात. पालकांनाही माफी द्यायचा अधिकार आहे. अधिकार आहे का मुळातच? कोणाला अधिकार आहे हाच खरं याच्यात वादाचा प्रश्न. तर असं अनेक वेळेला पालक करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे वागणं म्हणजे खूप शहाणपणाचं आहे. तिथे मुलावरती खूपच जास्ती त्याचा आघात होतो. एकतर त्याला म्हणजे मुळात हे घडलं आहे का नाही ह्याविषयी, म्हणजे पालकांविषयीचा त्याचा विश्वास जो उडतो तो उडतोच. दुसरं त्याला काय, तो माणूस जर पुन्हा नॉर्मल वागताना दिसत असेल तर मग त्याला काही त्याचं पडलेली नाही आहे, हेही तितकंच खरं आहे.
आणि मग तिसरा भाग ते मूल स्वतःला अतिशय इन्सिक्युअर म्हणजे ज्या घरामध्ये ते सुरक्षित असणं अपेक्षित आहे. म्हणजे नॉर्मली समज असा असतो की ते घरामध्ये सुरक्षित आहे, बाहेर कदाचित असुरक्षित आहे. तर हे मूल जिथे सुरक्षित असणं अपेक्षित आहे तिथेच ते असुरक्षित जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा मग ते बाहेर इतक्या वेगवेगळ्या ॲडल्टहूडमध्ये किंवा टीनेजमध्ये इतक्या वेगवेगळे पर्याय निवडतं की ज्याच्यातनं स्वतःचा म्हणजे आत्मघातकी पर्याय ते निवडून येतं. कारण जरा कोणीतरी काहीतरी विश्वास दाखवतं आहे, जरा कोणीतरी काहीतरी इमोशनली सपोर्ट करतं आहे किंवा मेक्स यू फील स्पेशल, अशा कुठल्याही व्यक्तीकडे सहज आकृष्ट होणं किंवा अशा प्रकारचे अनुभव आलेले आणि मग शेवटी सबस्टन्स यूजकडे जाणं आणि मग तो एक गँगच तयार होणं की आम्ही त्या सगळ्या काय म्हणतात एस्केपच तो असतो सतत की मला हे नाहीच फेस करायचं, हे लोकांमधलं खोटेपण मला फेस करायचं नाही, माझ्यावर होणारा अन्याय मला सतत सामोरा जायचं नाही आहे. त्यापेक्षा आम्ही आमचं एक काहीतरी एक टोळकं केलं आहे आणि आता त्या सबस्टन्सच्या धूनमध्ये आम्ही राहतो, त्याच्यातनं आमचं नुकसान जे काय होतं आहे त्याला काही म्हणजे ते कळत असतं पण तरीसुद्धा दुसरा पर्यायच सापडत नाही की ह्या सगळ्याचं करायचं काय. त्यामुळे पालकांवरचा विश्वास मुलाचा उडणं हा एक खूप महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो आणि ज्याची किंमत ते मूल सतत मोजत राहतं आणि मग परत त्याच्या सेल्फ डिस्ट्रक्टिंग पर्याय ते जे निवडत असतं आत्मघातकी, त्याच्याविषयी पुन्हा दोष त्यालाच दिला जातो. तिथे कुठेही की हे सगळं घडवून आणायला आपण कारणीभूत आहोत हा देखील विचार केला जात नाही. आपण ज्यावेळेस चाइल्डहूड ट्रॉमा म्हणतो त्यावेळेस म्हणजे तुमच्या दोघांच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही असं काही ऑब्झर्व केलं आहे का की मुलांमध्ये चाइल्डहूड ट्रॉमाचं प्रमाण आणि मुलींमध्ये चाइल्डहूड ट्रॉमाचं प्रमाण यात काही फरक आहे का, आणि त्यासोबत डील करण्याची पद्धत म्हणजे त्यातनं रिकव्हरी आणि आपण ज्या ग्रोथपर्यंत थ्राईव्हपर्यंत जातो आहे त्याच्यापर्यंतचा प्रवाससुद्धा त्यात पण काही डिफरन्सेस सिमिलॅरिटीज किंवा काही तफावत जाणवते का? आहे ना, त्याच्यात काही ढळढळीत फरक आहेत मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आणि ते मेनली सामाजिक आहेत. समाज मुलांना आणि मुलींना ज्या प्रकारे, काही बायोलॉजिकल आहेत पण मेजॉरिटी सामाजिक आहेत, की ज्या प्रकारे त्यांना समाजाकडनं त्यांच्या अपेक्षा असतात किंवा समाजाने त्या अपेक्षा आणि रिॲक्शन्स सेट केलेल्या असतात, ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. मुलींच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह अनुभव येण्याचं प्रमाण खूप जास्त आणि खूप लवकरपासून असतं. पुन्हा आपली सामाजिक रचना आणि सामाजिक नियम त्याला कारणीभूत आहेत, ज्याला एक पॅट्रिआर्की नावाचं एक अत्यंत ओव्हर एनकम्पासिंग नाव देऊन ठेवलेलं आहे. पण मुलींच्या बाबतीत हे अनुभव अनेक पटीने जास्त येत राहतात, यात काहीच शंका नाही. त्याचं ते काय करतात तर पुन्हा आपण जे स्टिरिओटाईप स्त्री आणि पुरुष रिॲक्शन्स याच्यात देतो आहोत ते इतके आयसोलेटेड नाही आहेत, त्याच्यात खूप मोठा ओव्हरलॅप आहे की अनेक रिॲक्शन्स या कॉमन आहेत. काही पुरुषांमध्ये जास्त कॉमन आहेत, काही स्त्रियांमध्ये जास्त कॉमन आहेत. पण तशा रिॲक्शन असलेले पुरुष नसतात किंवा तशा रिॲक्शन असलेल्या स्त्रिया नसतात असं नाही आहे. बरोबर. तर हे सर्व प्रिॲम्बल सांगायचं कारण असं की हे ढळढळीत नियम नाही आहे, हे जनरलाइज नाही करून चालणार. सो मुलांच्या बाबतीत ह्याचं एक्सटर्नलायझेशन व्हायची शक्यता जास्त असते की त्यांच्या वागणुकीतून त्याचा दोषारोप दुसऱ्यावर करणे, त्याचे परिणाम दुसऱ्यांना भोगायला लावणे किंवा ते प्रत्यक्ष वर्तनामध्ये इतरांबरोबरच्या वर्तनामध्ये दिसणं. मग ते ॲग्रेशन असेल, ते इतरांना कुठल्या प्रकारे त्रास देणं असेल, ते सबस्टन्स अब्यूज म्हणजे व्यसना होणं या बाबतीत असेल किंवा अब्युझर्ससारखं स्वतःला स्वतः वागायला सुरुवात करणं म्हणजे आयडेंटिफाईंग विथ द ॲग्रेसर ज्याला आपण म्हणतात की इथे जर ही करन्सी चालते तर हीच करन्सी वापरली पाहिजे. हा एक त्याच्यामध्ये मोठा भाग असतो. मुलींमध्ये त्याचं इंटरनलायझेशन जास्त व्हायची शक्यता असते की स्वतःला त्या बाबतीत दोषी मानून घेणे, डिप्रेशन आणि एन्झायटीसारख्या रिॲक्शन्स जास्त देणे, जास्त स्वतःच्या कोशामध्ये जाणे आणि जगापासून जास्त आयसोलेट करायचा प्रयत्न करणे हा भाग येतो. सोमॅटायझेशन त्याच्यामध्ये येतं की या क्रॉनिक स्ट्रेसमुळे तुमच्या शारीरिक प्रक्रिया कायमच्या बिघडतात आणि विविध प्रकारची दुखणी त्यामुळे निर्माण होतात आणि मग काय हिचं काय कायम काहीतरी दुखत असतंच, अशा प्रकारचं नाव देऊन ते परत झटकलं जातं.
पण तो ॲक्च्युली शरीरावर त्या झालेल्या स्ट्रेसचा परिणाम आहे. त्यामुळे ही व्यक्ती जास्त आजारी पडते किंवा त्याची जास्त दुखणी खुपणी होत आहेत. हा भाग बाकीचे कोणी लक्षात घेत नाही. तर असा त्यातला ढोबळ फरक आहे. पण पुन्हा ह्या सर्व प्रकारच्या रिॲक्शन सर्व लोकांमध्ये दिसतात. या ढोबळपणे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये असलेला फरक आहे. हो. अजून एक आता भूषण म्हणलं तसं की सामाजिक कारणांमुळे मुलांच्या बाबतीतला ट्रॉमा रिपोर्टच खूप कमी केला जातो. म्हणजे विशेषतः सेक्शुअल अब्यूजबद्दल तर मुलग्यांच्या बाबतीतला रिपोर्ट करण्याचं प्रमाणही खूप कमी असतं आणि त्या मुलाला सतत हे की तुझं व्यक्त होऊ नकोस तू आणि म्हणून मग ते अग्रेशनकडेही जातं की ते एक सोशली व्हॅलिड बिहेवियर आहे ना मुलाचं. पण तो विड्रॉ राहू लागला, रडू लागला किंवा फारच उदास राहायला लागला तर ते काय म्हणतात ते त्या समाजात त्याला मान्यताच देत नाही. त्यामुळे ते तर दडपवत राहणं हा एक भाग त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे मुलग्यांच्या बाबतीत रिपोर्टच खूप कमी वेळेला होतो. प्युबर्टीपर्यंत आपण बघतो ना की प्युबर्टीपर्यंत पुरुषांमध्ये, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सेक्शुअल अब्यूजचं प्रमाण होण्याचं प्रमाण सेम आहे जवळजवळ. प्युबर्टीनंतर मुलींचा आकडा त्यामध्ये बऱ्यापैकी जास्त वाढतो. पण तुम्ही कधी शेवटची बातमी वाचली आहे पेपरमध्ये की 9 किंवा 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाला आहे? या सर्व बातम्या इन्व्हेरिएबली मुलींबद्दलच्या असतात. हवं तर गेल्या महिन्याभराचे पेपर काढून बघा किंवा आठवणी थोड्या खणून बघा. मुलांबद्दल हे वाचायला सुद्धा मिळत नाही. ह्याचा अर्थ ते होत नाही असं नाही आहे. ते दडपलं जातं. बापरे. हे पुरुषांसाठी समाजाने ना या दोन्हीही लिंगांसाठी 2 वेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवलेले आहेत. स्त्रियांसाठी तर डिसएन्फ्रँचायझमेंट, स्वातंत्र्य नसणं, हक्क कुठल्याही प्रकारचं नसणं आणि जबाबदारी त्यांच्या गळ्यात पडणं हा एक मोठा भाग आहे ज्याच्यामुळे त्यांचा रस्ता अडकून पडतो. आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये हे तर तू कोणाला सांगितलं तर तुझं पुरुषत्व संपलं, हा एक मोठा दगड गळ्यात बांधून ठेवल्यामुळे त्यांचाही रस्ता ब्लॉक करून ठेवलेला आहे. त्यामुळे असं आपण काहीतरी विचित्र म्हणजे म्हणायला ते एम्पॉवर्ड आहेत, हो. पण ते एम्पॉवर्ड कुठपर्यंत आहेत जोवर काही घडत नाही तोवर. हो. एकदा काहीतरी त्यांच्या बाबतीत घडलं की ते एका मिनिटात ती एम्पॉवरमेंट पंक्चर होऊन पडते खाली. हो आणि त्यातनं एक जो अग्रेशनचा मुद्दा आहे ना की अशा प्रकारच्या घटनात तर काही मुलं असा एक संदेश उचलतात की पॉवर ॲट एनी कॉस्ट इज मस्ट. हो. मग ती कुठल्याही पद्धतीने ती मिळवायचीच. म्हणजे आपण फॅमिली कोर्टात हे किती अगदी, बघतो की आई वडिलांची जेव्हा भांडणं चालू असतात तेव्हा अनेक मुलांबद्दल आई वडील हा प्रश्न विचारतात. 2 प्रकारच्या घटना मुद्दाम इथे नमूद करायला पाहिजेत की एका बाबतीमध्ये लेट अस ॲझ्युम, पुन्हा ह्या स्टिरिओटाईप आहे पण लेट अस ॲझ्युम दॅट की वडील वाईट वागता आहेत, मुलं आईकडे आहेत आणि तरीही ती मुलं वडिलांच्या जवळजवळ करतायत. हा एक येणारा अनुभव आहे. आणि आईला आणि आईकडच्या लोकांना नेहमी हा प्रश्न असतो की हे मूल का, तो इतका नालायक आहे तरी त्याच्या का सारखं पुढे पुढे करतं, त्याच्याजवळ जातं, त्याच्याशी प्रेमाने वागतं, त्याला भेटायला कायम उत्सुक असतं. हा एक भाग आहे. आणि दुसरा म्हणजे मुलं कमालीची सेल्फिश, मटेरियलिस्टिक, स्वतःच्या जगात जगणारी होतात. असं का होतं की त्यांनी इतकं घरात झालेलं बघितलं आहे, इतक्या भयंकर गोष्टी बघितल्या आहेत, आपली काय परिस्थिती आहे हे त्यांच्या डोळ्या देखत आहे आणि तरी ते इतक्या स्वार्थीपणे कसे वागू शकतात. तर या दोन्हीचंही जे मूळ आहे ते त्या सेफ्टीमध्ये आहे की त्यांना हे कळतं की हा माणूस पॉवरफुल आहे आणि आपण नॅचरली पॉवरच्या जवळ जाणारी लोक आहोत. बापरे. कारण पॉवर बरोबर सेफ्टी आहे, सेफ्टी. पॉवर बरोबर प्रॉस्पेरिटी आहे. कमालीचा भ्रष्टाचारी, कोट्यावधी रुपये गोळा करणारा माणूस हा दरवेळी कुटुंबात लग्नाला बोलावला जातो. लोक त्याच्या पुढे पुढे करतात, त्याला वाळीत नाही टाकत कोणी. आजपर्यंत असं एकदाही झालेलं नाही आहे की बलात्कारी किंवा कमालीचा भ्रष्टाचारी किंवा कमालीचा वाईट असलेल्या माणसाला त्याच्या कुटुंबियांनी वाळीत टाकलेलं आहे. अशा घटना नाही घडत. वी लव्ह पॉवर, वी लव्ह पीपल हू विल्ड दॅट पॉवर आणि वी वॉन्ट टू हॅव द स्क्रॅप्स. जसं सिंहाच्या आसपास ते गिधाडं फिरतात ना, तसं आहे की ह्यांनी शिकार केल्यावर त्यातनं मिळणारे 4 तुकडे मला हवे आहेत म्हणून आपण कायम त्याच्या जवळजवळ राहायचा प्रयत्न करतो. हा माणसाचा मूलभूत स्वभाव आहे आणि हा आपल्या सगळ्यांमध्ये आहे. उगाच दुसऱ्यांकडे बोटं दाखवण्याचा अर्थ नाही. आपण सगळेजण तेच आहोत, काही वेगळं नाही आहे. फक्त काहींचं जास्त उघड दिसतं आहे आणि काहींनी अजून तरी ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढाच फरक आहे. तर अशा प्रकारच्या पॉवरफुल दिसणाऱ्या व्यक्तीकडे ती अब्युजर असली तरी मुलं ऑब्व्हियसली, कारण इथे सेफ्टी ट्रिगर झाली आहे, इवन सर्वायवल ट्रिगर झालं आहे. अशी पॉवरफुल व्यक्ती आपल्या संपर्कात किंवा आपल्या माहितीत आहे किंवा आपल्या ओळखीची आहे हे सुद्धा लोकांना पॉवरफुल वाटण्यासाठी पुरेसं असतं.
त्यामुळे ती मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होणं आणि त्याबद्दल त्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना, तिच्या वकिलांना भयंकर वाईट वाटणं, हा एक फिनॉमिना दिसतो ज्याचं अत्यंत स्वच्छ सायकोलॉजिकल एक्सप्लेनेशन आहे. आणि याला एकुलतं एक उत्तर म्हणजे त्या आईनी तितकी स्वतःची पॉवर प्रोजेक्ट करणं, दाखवणं आणि ती मिळवणं, हा त्यातला भाग आहे. तरच ती मुलं तुमच्याजवळ येणार आहेत. हा एक भाग झाला. आणि दुसरा मुलांचा स्वार्थीपणा, की त्यांच्या हे लक्षात येतं की अरे ह्यांना तर आपापली पडली आहे, माझ्याकडे दुर्लक्ष करून, मी लहान मूल असताना माझ्याकडे 100% दुर्लक्ष करून यांची भांडणं, मुलांच्या दृष्टीतून ही भांडणं किरकोळ असतात. कारण त्यांना कायम सांगितलं गेलेलं असतं की तुमचे काय मित्रांमध्ये मतभेद होतात, यू हॅव टू किस अँड मेकअप, शेक हँड्स, बी गुड फ्रेंड्स, असं आपण सांगितलेलं असतं ना. जी पोरं 2 मिनिटापूर्वी एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांचे डोके फोडायचे प्रयत्न करत होते, त्यांना आईवडील बळजबरीने शेजारी आणून शेक हँड करायला लावून, एकमेकांना मिठ्या मारायला लावून, एकमेकांना कॅडबरी द्यायला लावून, नाऊ यू आर बेस्ट फ्रेंड्स म्हणून सांगतात. बरोबर. आणि आपण म्हणतो की हे पालकत्व आहे, आपण कशी भांडणं मिटवली, कसे चांगले संस्कार त्यांच्यावर करतोय. ठीक आहे, भांडणं मिटवायलाच पाहिजेत, पण मग आई वडिलांच्या बाबतीत ही वेळ येते तेव्हा ते का नाही असं करू शकत? त्यांना तर मिठ्या मारायला खोली आहे वेगळी. तरी आईबाप जर असे वागत नाही आहेत, त्यांच्याकडे तर पैसे आहेत, ते डेटवर जाऊ शकतात, कुठे जाऊ शकतात, कॅडबरी एकमेकांना बुचकळून काढू शकतात कॅडबरीमध्ये. पुन्हा आपले स्पॉन्सर्स कॅडबरी नाही आहेत, मी जेनेरिक शब्द म्हणून कॅडबरी हा शब्द वापरतो आहे. तर मग तरी हे भांडता आहेत, यांना जर माझी पडलेली नाही तर आता मला माझं बघितलं पाहिजे. मग मी स्वतःची तरी काळजी घेतो, मी माझे तरी मटेरियलिस्टिक जी काही सुखं आहेत ती तरी मिळवायचं. काय कोणी सांगितलं भविष्याचं काय होतंय? आत्ता तर मी आनंद मिळवतो, आणि जो तो आनंद, ते सुख मला देणार आहे त्याच्याबरोबर मी जातो तात्पुरता. आज ह्याने दिलं ह्याच्याबरोबर, उद्या त्याने दिलं त्याच्याबरोबर, कारण शेवटी सुख महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला सुखाचंच स्वतःच्या पडलेलं आहे. त्याचं उदाहरण माझ्या घरात आहे. तर हा जो परिणाम आहे मुलांवर होणारा, हा फार महत्त्वाचा आहे. लोकांना जे वाटतं की अरे मुलांना अन्याय कळत नाही का, अन्याय त्यांना फार उत्तम कळतो, आणि तो आपल्यावर होऊ नये ह्याची काळजी घ्यायला त्यांनी त्या घेतलेल्या स्टेप्स असतात. म्हणजे या भांडणामध्ये, या अनुभवांमध्ये मुलांमधला सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट ट्रिगर होतो. करेक्ट. आणि कुठल्याही जिवंत जीवाच्या बाबतीमध्ये त्याचा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जेव्हा ट्रिगर होतो, तेव्हा त्याचं वागणं हे कुठल्याही सामाजिक संस्कारी धरबंधनांमध्ये राहत नाही. ते ब्रेकथ्रू बिहेवियर त्याच्यातनं सुरू होतं, कारण तुम्ही अत्यंत मूलभूत गोष्टीला इथं ट्रिगर केलेलं आहे. त्यामुळे ती मुलं जी वागतात ते इतरांना समजायला फार अवघड जातं. पण त्या मुलाच्या बाबतीत हा सर्व्हायव्हलचा प्रश्न होऊन बसलेला आहे. हा फार मोठा भाग आहे. आईला जेव्हा तुम्ही मार खाताना बघता तेव्हा ट्रिगर होणारी ही गोष्ट असते की अरे ही माझं सर्व आहे, ही माझ्यासाठी सगळं काही आहे, आणि तिच्यासुद्धा जीवाला इथे धोका आहे, तर माझं काय? आणि मग त्या निमित्ताने स्वतःचा जीव वाचवायला मूल जे काय करतं ते बिरबल बादशाच्या गोष्टीमध्ये जशी पिल्लांना पायाखाली घेणारी माकडीण आहे तशातला भाग आहे. इथे सर्व्हायव्हल ट्रिगर झालेला आहे. तिथलं जे मग वागणं सुरू होतं ते नॉर्मल नियमांमध्ये बसत नाही, पण त्याचा दोष नेहमी त्या मुलांना दिला जातो की हा स्वार्थी झाला, हा वाईट वागला, हे असं समोर घडत असून सुद्धा यांनी हेच केलं. पण इथे कशा प्रकारे ते झाड वाकवलं गेलेलं आहे कायमचं, ह्याचं लोकांना भान राहत नाही. मग ती तर 15 वर्षापूर्वी झालेली गोष्ट होती. अरे पण 15 वर्षापूर्वी तो 8 वर्षाचा होता, तो डेंट आणि ते 4 वर्ष चालू होतं. त्याचं अख्खी जडणघडण त्याच्यामध्ये झालेली आहे. आता कुठे तो एकदम सरळ उभा राहणार आहे, झाला त्याचा अष्टावक्र. पण अजून एक स्पेसिफिक जो तो फिल्मी हे असतो ना की अशा डोमेस्टिक व्हायलन्स आहे, आणि मग आई एकदम हतबल होऊन, म्हणजे शी हॅज नेव्हर स्टूड अप फॉर हर ओन राईट्स असं समजा धरून चालेल, आणि मग ते मूल येतं आणि तिचे डोळे बिळे पुसतं. हा एक तर फिल्मी स्क्रीन, पण असं अनेक वेळेला घरांमध्ये पण घडतं. आणि आया अगदी असं सांगतात की तोच शेवटी मला येऊन, इतकं छोटं मुलं आहे पण बघा त्याचं काय होतं आहे, अमुक होतं आहे. आता त्यातला खरं तर त्या मुलाला त्यातली एवढी कॉम्प्लेक्सिटी कळत नसते, कारण ग्रे एरिया कॉम्प्लेक्सिटी कळण्यासाठी, ते अर्थ लागण्यासाठी जो प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स मगाशी भूषणने उल्लेख केला, तिथलं काम अजून सुरू पण झालेलं नाही आहे. ते 10व्या-12व्या वर्षी तिथलं साधारणपणे नेटवर्क वायरिंग सुरू व्हायला सुरुवात होते, अँड अर्लिएस्ट इट रिचेस द स्टेज ऑफ मॅच्युरिटी इज बाय 24-25. त्यामुळे त्यावेळेला मूल प्रचंड घाबरलेलं असतं, आणि ते तुम्हाला फक्त इतकंच सांगत असतं की उठ आणि उभी राहा, कारण माझी सेफ्टी सिक्युरिटी तुझ्यावरती अवलंबून आहे. तू हातपाय गाळून बसलीस तर माझं काय होणार?
हा त्यातला मुद्दा असतो. त्याला काही ते आईचं दुःख बघवत नाही आणि म्हणून ते मूल येऊन डोळे पुसतं वगैरे, असं जवळ येतं आणि पापी घेतं वगैरे, हे त्याच्यामागचं कारण नसतं. त्याला ती प्रचंड भीती आहे. आणि म्हणून पुन्हा मगाशी भूषण म्हणला ना, की त्या जोपर्यंत एम्पावर होत नाहीत, व्हिक्टिमहूडमधनं बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत मुलांचं हेच होत राहतं. आणि मग ती म्हणतात की आता वाघ म्हणलं तरी खातो, वाघ्या म्हणलं तरी खातो, आता आम्हाला सेफ कसं करायचं तेवढं आम्ही बघतो. आणि मग ती बेपर्वाईने ते वागायला, बेपर्वाईने म्हणजे सामाजिक दृष्टीने आपण म्हणतो. आणि त्यांच्या भल्याचे पर्याय घेतातच असं नाही, नुकसान करून घेणारे पर्याय हे करतात, मग ब्लेम करत राहतात. आणि मग परत तेच की हे केव्हाच होऊन गेलं, मग त्याच्यानंतर एवढी वर्ष होत गेली, तसं नाही. पण त्याच्यानंतरसुद्धा कुठल्याच पद्धतीचं त्या मुलावरती झालेल्या इम्पॅक्टवरती जर काही कामच झालेलं नसेल, कुठल्याही पद्धतीने ह्या सगळ्याचा अर्थ आपल्या मुलाला काय लागला असेल, त्याला किती असुरक्षित वाटलं असेल, ह्या कशाविषयीचीच दखलच घेतली गेली नाही. कारण मोठी माणसं आपापली लढण्यामध्ये गुंतलेली आहेत. आणि जर ह्या गोष्टींची दखलच घेतली नाही, तर मग अगदी सुरुवातीला मी म्हटलं तसं, किती जखमेची खपली केव्हा तरी, म्हणजे कदाचित ते लहानपण बरं जातं बरं का, तेव्हा असं फार काही दिसत नाही. पण मग टीनेजपासून किंवा ॲडल्टहूडमध्ये, विशेषतः मग इंटिमेट रिलेशनशिपमध्ये किंवा क्लोज रिलेशनशिपमध्ये किंवा त्या वयाच्या टप्प्यावरती एखादा ट्रॉमॅटिक अनुभव येतो, तेव्हा मात्र ती खपली निघून ती जखम अगदी त्यावेळेला जशी भळभळ वाहत होती ना, तशी व्हायला लागते ती. एक ह्याचं उपकथानक आहे बरं का, हे थोडं विचित्र आहे. हे मेजॉरिटी लोकांना या गोष्टी दिसतसुद्धा नाहीत, याची मला नेहमी गंमत वाटते. की अनेकदा अशा कॉन्फ्लिक्टेड घरांमध्ये आई वडील स्वतःची इमोशनल जबाबदारी घेत नाहीत. आईवडिलांना शांत करणं, आईवडिलांना मदत करणं, विशेषतः आईला, आणि तिला ह्या सगळ्यातनं तरुण जायला मदत करणं, ह्याची जबाबदारी एखाद्या मुलावर येऊन पडते. आणि हे बरेचदा घरातलं सर्वात थोरला मुलगा किंवा मुलगी असते. आणि तिथे एक खूप चमत्कारिक गोष्ट घडते. म्हणजे जसे ज्वालामुखीच्या खालती त्या प्रेशरनी घडणारी काही एलिमेंट्स असतात ना, की जे अदरवाईज जगात बनत नाहीत, ती त्या एन्व्हायरमेंटमध्येच फक्त बनतात, तसे हे काही हिरे किंवा असल्या काही गोष्टी तिथं तयार होतात. आणि ते खूप विचित्र आहे. अत्यंत लहानपणी हे मूल कमालीच्या प्रौढासारखं वागायला सुरुवात करतं, हे जबाबदारी घेतं, हे आईसाठी किंवा वडिलांसाठी खूप कामं करायला सुरुवात करतं, त्यांचा लोड कमी करायचा प्रयत्न करतो. ते त्याच्या पद्धतीने या तुकडे तुकडे होणाऱ्या ॲडल्टची काळजी घ्यायचा प्रयत्न करत आहे. जसं शिरीषाने सांगितलं की मी मदत करतोय कारण तुझ्या सर्व्हायवलवर माझं सर्व्हायवल अवलंबून आहे, त्याच्यामुळे मी तुला उभं राहायला मदत करतो आहे. तर अशा प्रकारचे ते जबाबदारी घेत जातात आणि याला ॲडल्टिफिकेशन म्हणतात. ह्याच्यात तुमचं लहानपण संपतं. ह्याच्यात तुम्ही कायम स्वतःच्या गरजा बाजूला ठेवायला शिकता, स्वतःच्या गरजा या दुय्यम मानायला लागता, आणि त्या व्यक्तीला ठिकाणावर ठेवणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. काही आईवडील याचा गैरफायदा घेऊन मुलांना इमोशनली ब्लॅकमेल पण करतात, की बघ आता तुला कमी मार्क पडले किंवा तू असं वागला ना, आता आईला खूप वाईट वाटलं आहे किंवा आता वडिलांना खूप वाईट वाटलं आहे. आणि त्यांना बरं वाटण्याची जबाबदारी, म्हणजे त्यांच्या भावनिक सॅटिस्फॅक्शनची जबाबदारी ही त्या छोट्या मुलावर ते टाकतात. आणि छोटं मूल ती घेतं जबाबदारी. आणि हे जे ॲडल्टिफिकेशन होतं, ही लोकं कमालीची समजूतदार मुलं, किती लहानपणी ह्याला समज आहे, किती जबाबदारीने वागला, अशा प्रकारे ह्याचं समाजाकडनं फार कौतुक होतं. आणि मूल त्या रोलमध्ये मग आता अडकून बसलं आहे, कारण आता हा तो जबाबदार समजूतदार व्यक्ती झालेला आहे, आणि तो मुलगा आणि तो मुलगी, त्याला आता ह्यातनं सुटका नाही. मग ते मित्रांमध्येही कायम जबाबदाऱ्या घेणार, कॉलेजमध्ये गेल्यावर ट्रिप अरेंज करणारे हे, कमी पैसे पडले तर उभे राहणारे हे, सर्व मुलींना रात्री घरी नेऊन सोडणारे हे, सर्व मुलांच्या खाण्यापिण्याची जबाबदारीची घेणारे हे, दारू पिऊन ओकून पडलेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये नेणारे हे जे ॲडल्ट्स आहेत त्याच्यात, की हे ॲक्च्युली मुलं आहेत, पण ह्यांचा बळजबरीने दाढी मिशा चिटकवून, वेण्या घालून, साड्या घालून ॲडल्ट बनवला गेलेला आहे. आणि मग ही लोकं कधीच स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. 4 वस्तूतनं जेव्हा निवडायची वेळ येते, तेव्हा स्वतःसाठी नेहमी सर्वात हलकी वस्तू निवडतात. स्वतःवर खर्च करू शकत नाहीत, स्वतःच्या गरजा सांगू शकत नाहीत. 10 दिवस पोटात दुखतंय पण अंगावर काढणारे जे ॲडल्ट्स असतात ते हे असतात, की माझं दुखणं आत्ता नको, आधी कुटुंबाची. एकदा तुम्ही त्या मोडमध्ये अडकलात की तुम्ही जन्मभर तसे राहता.
आणि मग ते खूप शांत होतात, ते खूप गप्प होतात, ते फार मिळत मिसळत नाहीत, त्यांना पटकन हास्यविनोदसुद्धा जमत नाही. गोष्ट एन्जॉय करणं हे सुद्धा त्यांच्या हातात राहत नाही. आणि हे जे छोटे छोटे ॲडल्ट आपल्या आजूबाजूला फिरत असतात आणि हे तसेच मोठे होऊन बसतात आणि लोकांना वाटतं की अरे किती समजूतदार आहे, किती शांत आयुष्य जगलं आहे. हे शांत आयुष्य नाही आहे, हा राखेचा पुतळा आहे, हे जळून गेलेलं आहे सगळं. म्हणजे यांच्यासाठी ना स्वच्छंदी जगणं ही इतकी अननोन टेरिटरी हो. असते. की मोकळेपणाने आनंद सुद्धा या म्हणजे व्यक्तीला नंतर परिस्थिती तशी राहिली नाही, खूप उत्तम परिस्थिती झाली ना, तरी सुद्धा ते स्वच्छंदपणाने मोकळेपणाने जगू शकत नाहीत, कारण ती त्यांच्यासाठी संपूर्णपणे अननोन टेरिटरी राहते आणि त्यांना कळत नाही की असं जगायचं कसं असतं. आपण मॅरिड कपल्समध्ये हे कित्येकदा बघतो, विशेषतः पुरुष लैंगिक संबंधामध्ये ते स्वतः कधी अप्रोचच करत नाहीत. जसं तू मग हायपर व्हिजिलन्सबद्दल बोलली, छोट्या छोट्या ह्याच्यावरनं अरे नाही नाही हिचा मूड खराब आहे, मे बी हिला नको असेल म्हणून ते मागे राहतात. आणि ती मुलगी म्हणते की अरे हा कधी माझ्या स्वतःहून जवळच येत नाही, ह्याला मी अट्रॅक्टिव्ह वाटते का नाही, करेक्ट. ह्याच्याकडनं कधी पुढाकारच घेतला जात नाही. या लेव्हलपर्यंत ते पोचतं. या बंद दाराआड घडणाऱ्या लोकांच्या गोष्टी आहेत ज्याच्यातनं नाती दुःखी होत आहेत, अपुरी राहत आहेत. आणि ह्याची त्यांना आणि त्याला वाटतं की मी तर किती सेन्सिटिव्ह आहे, मी कधी कोणावर बळजबरी केली नाही, मी कधी माझी इच्छा कोणावर लादली नाही. साधी इच्छा व्यक्त करणं ह्यालासुद्धा आपण इच्छा दुसऱ्यावर लादतो आहोत, अशा प्रकारचा त्याचा समज होऊन बसतो. की सर्वात शेवटचा चमचा घेणारे हे लोक, शेवटचं चॉकलेटसुद्धा दुसऱ्याला खाऊ घालणारे ही लोक, नाही नाही मला तर नकोच, तुम्हीच घ्या, तुमच्या खाण्यातच माझा आनंद आहे, तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे, हे वाक्य जिथे तुम्हाला ऐकू येतं ना, तिथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही व्यक्ती लहानपणापासनं फक्त त्याग करून सर्वाईव्ह झालेली आहे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. या लोकांना समाजामध्ये, कुटुंबामध्ये फार मोठी जागा दिली जाते. अगदी. पण त्याच्यात ही कुणीतरी शुष्क राहिलेली व्यक्ती आहे, खूप लहानपणी खूप मोठ्या ज्या ॲप्रोप्रिएट जबाबदाऱ्या नव्हत्या त्या जबाबदाऱ्या गळ्यात पडलेली व्यक्ती आहे. या व्यक्तीचं लहानपणच राहून गेलं आहे, हे हक्कानी कुणाकडे काही मागू शकत नाही, ह्याची भावना असणं गरजेचं आहे. तुझ्या मग विचारत होता ना मोठेपणे या कशा दिसतात गोष्टी, या अशा दिसतात. आणि आपल्याकडे तो त्याग याचं ना मग इतकं उदात्तीकरण केलं जातं की मग ते भूषण म्हणला तसं की ते मग त्या ट्रॅपमध्ये अडकतात. त्यागाशिवाय दुसरं काहीतरी आपण वागायचं ही कल्पनाच त्यांना कळत नाही की नाही असं कसं कोणी वागू शकतं आणि असं कसं वागायचं असतं हे कळतच नाही त्यांना. कारण याचं भाबडं उदात्तीकरण आपल्याकडे केलं गेलेलं आहे. आईवडिलांच्या जबाबदारीपायी स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेणारे लोक आपण बघितलेत. आणि आईवडील निवांतपणे भार त्यांच्यावर टाकून बसलेली आहेत. आणि हा मुलगा किंवा मुलगी स्वतःचं नॉर्मल आयुष्य डिस्ट्रॉय करून आईवडिलांची काळजी घेतोय किंवा त्यांच्या गरजा सांभाळतोय, हे बघणारी मुलं आपण आजूबाजूला बघतो. आईवडिलांची काळजी घेऊ नये असं मी म्हणत नाही आहे, ती आपली जबाबदारी आहे, त्यात काहीच शंका नाही. पण हा जेव्हा अतिरेक झालेला जेव्हा आपण दिसतो की प्रत्येक गोष्टीत मग त्या मुलालाच फोन करून बोलावणार, स्वतः काहीही करायचा प्रयत्न करणार नाही. पलीकडून किराणा आणायचा म्हटला की जो फोनवर आणून देतोय तरीसुद्धा नाही तू कर, म्हणून ही जबाबदारी मुलांवर टाकणारे आणि ती जबाबदारी स्वतःची मानून ती जबाबदारी घेणारी मुलं, हा विचित्र इथं गणित आहे. मग त्या मुलाचे किंवा मुलाचा जो स्पाऊस असतो तो म्हणतो अरे तू काय चालवलंय, ही हमखास ठिणग्या पडणाऱ्या की काय चाललंय. म्हणजे नॉर्मल माणसाला हे भयंकर अबनॉर्मल वाटतं, पण या व्यक्तीला वाटतं की अरे हे तर माझं कर्तव्य, हे तर मी केलंच पाहिजे. हे तुला समजत कसं नाही, करायचं असतं आईवडिलांचं, असं सगळ्यांचं करायचं असतं. मी मुलांचं करतो, मी ऑफिसचं करतो, मी शेजाऱ्या पाजाऱ्यांचं करतो, मी गणपती उत्सवात. हे कार्यकर्ते जे आहेत ना, आयुष्यभर कार्यकर्ते राहणारे हे जे नारायण आहेत, ते अशा या नारायणी आपल्याला कायम आजूबाजूला दिसतात की ज्यांच्या लहानपणात मिठाचा खडा पडलेला आहे. आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडे चाललो आहे. तर ज्यावेळेस या पद्धतीचा कुठलाही चाइल्डहूड ट्रॉमा असतो त्यावेळेस याच्यासोबत डील कसं करायचं. म्हणजे कदाचित लहानपणी ते हे जाणवणार नाही आहे, साधारण 20-30ला आल्यानंतर, 30-40शीत आल्यानंतर बऱ्याचदा या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टींमधनं लक्षात येतं की कदाचित काहीतरी वेगळ्या पद्धतीचा ट्रॉमा, चाइल्डहूड ट्रॉमा असू शकतो याच्यासोबत. तर याच्यासोबत डील कसं करायचं आणि याच्यामधला म्हणजे ज्यांच्याकडे आपण हे सगळं घेऊन जातो ते म्हणजे थेरपिस्ट, त्यांचा किती मोठा यात रोल असतो. कारण आपण जर तुम्हीच मगाशी बोलताना जसं ग्रोथ आणि थ्राईव्ह इथपर्यंत पोचायचं असेल, यातनं पूर्ण बाहेर पडता येतं का, आणि पडायचं असेल तर ते कसं पडायचं. एक म्हणजे पूर्ण बाहेर पडता येणं
इथे थोडंसं प्रश्नचिन्ह आहे, कारण ह्याचं पुन्हा ते वय किती होतं, किती मोठा ते आघात होता, किती सातत्याने तो होत होता, आजूबाजूला सेफ्टी नेटवर्क होतं का नाही, हा सगळा संपूर्ण जो आयुष्याचा ज्या टप्प्यावरती ती व्यक्ती मदत मागते त्या टप्प्यापर्यंत काय काय झालं आहे, हा एक त्यातला भाग असतो. दुसरं, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणून किंवा काही तिच्या स्वतःची काही मूलभूत बलस्थानं असतात, अशामध्ये काय होऊ शकतं. सो मदतीमुळे काय काय होऊ शकेल ह्याचे काही काय म्हणतात, आपल्याला आडाखे बांधायला लागतात आणि काही ठिकाणी ते पूर्णपणे बाहेर येतील असं होत नाही, पण एक उत्तम फंक्शनल आयुष्य जगू शकतील, रिझनेबली हॅपी राहू शकतील, एक किमान चांगले 4 नातेसंबंध जोडू शकतील, इथपर्यंत नक्की त्यातनं करता येतं. हा त्यातला भाग आहे. आणि मग त्याची काही टेक्निक्सही आहेत, काही म्हणजे प्रत्येक अप्रोचनुसार त्यात काही ना काहीतरी बदल घडत राहतात. त्यातला एक जो भाग आहे जो म्हणजे की एडिटिंग युअर स्टोरी, कारण अर्थ जे लावतो त्यानुसार सुद्धा खूप गोष्टी बदलतात. तर ती काही डिस्टॉर्ट करायची नाही आहे आपल्याला, म्हणजे त्याचं काही उगाचच विपर्यास नाही करायचा आहे, पण किंमत तर मी दिली आहे, तर आता त्याच्या बदल्यात मला मिळालं काय हे पण मला बघता येऊ शकतं. तर अनेक वेळेला असं लक्षात येतं की आपल्या पर्सनॅलिटीमधल्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्यातल्या बऱ्याचशा स्ट्रेंथ ह्या ॲडव्हर्सिटीमधनं किंवा अशा प्रकारच्या ट्रॉमामधनं आलेल्या आहेत. तर त्यातल्या काही ना काहीतरी प्रत्येक व्यक्तीच्या याच्यात दान पडलेलं असतंच. तर ते काही वेळेला ओळखायला आणि त्याची जाणीव करून द्यायला की हो, म्हणजे मी असं म्हणताना म्हणते की तुम्ही फी भरली आहेत, आता डिग्री घ्या ना. तर मग काय काय मिळालं आहे मला तेही बघूया. हे सगळं झालं आहे आणि मग जे मिळालं आहे ते स्ट्रेंथन करण्यासाठी काय करूया, ह्या संपूर्ण स्टोरीकडे मी 8 वर्षाची असताना, 10 वर्षाची असताना जशी मी गोष्ट मला सांगितली तशीच गोष्ट मी आता 25व्या 30व्या वर्षी पण मला सांगितली पाहिजे का? का मी आता त्याचा एक मोठा कॅनव्हास की हे असं का झालं आहे, म्हणजे मी फक्त माझ्याच व्यक्तिगत अनुभव असं म्हणूनच मी त्याचा अर्थ लावत बसले तर त्यातनं बाहेर पडणं जड जातं. पण हा एक फिनॉमिना आहे आणि तो जिथे घडतो तिथे तो का घडतो आणि तो अनेक ठिकाणी घडतो, म्हणजे दॅट इट इज एक्सप्लिकेबल डझंट मीन इट इज ॲक्सेप्टेबल. पण हे जर मी समजून घेतलं ना तर मग व्हाय मी जायला पण खूप मदत होते की एक मिनिट हे घडतं आणि ह्या घडण्याच्या मागची ही कारणं अशी अशी असतात. सो आता मी इथून पुढे मला काय करायचं आहे, मग असंही त्यातलं की आजचा माझा दिवस हा माझ्या आत्तापर्यंतच्या जगण्याचं एक्सटेन्शन आहे का आजचा दिवस हा माझ्या पुढच्या आयुष्यातला पहिला दिवस आहे. इज इट ॲन एक्सटेन्शन ऑफ द पास्ट ऑर फर्स्ट डे ऑफ रिमेनिंग लाईफ. आता हे म्हणायला फिलॉसॉफिकल स्टेटमेंट वाटतं, पण हा जर पॅराडाईम शिफ्ट केला ना तर यातनं बाहेर पडणं जमायला लागतं की आता मी उद्या काय हवं आहे ना त्यासाठी मी आज काहीतरी गोष्टी पेरायला लागते. मागे जे पेरलं गेलं त्यातनं जे उगवलं ते उगवलं, पण आता मी स्वतः माझ्या आयुष्याची जबाबदारी घेते की आता जे मला उगवायला पाहिजे आहे ते मी आता पेरायला सुरुवात करते. सो हे काही, कारण थेरपी हा सुद्धा ना परसेप्च्युअल अल्टरनेटिव्ह असतो. थेरपी इज नॉट अ सोशल रिफॉर्म. तर असे कुठले परसेप्च्युअल अल्टरनेटिव्ह देता येतील की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला मग ती एका प्रकाराने ना टूल्स होतात, स्वतःला मदत करण्याची ती टूल्स होतात की ह्या पद्धतीने विचार केलास तर बघ काही वेगळं अनुभवायला येतं आहे का, ह्या पद्धतीने विचार केलास तर जगण्यामध्ये काही थोडी सहजता येते का बघ, नातेसंबंध जोपासण्यामध्ये ह्या पद्धतीचा, म्हणजे जसं आत्ता आपण शेवटी उल्लेख केला की ते आईवडिलांना इतका डेडिकेटेड की तो सांगतो की नाही ती जबाबदारी मीच घेतली पाहिजे. तर मग त्याला की त्याच्या जोडीदाराबरोबरच्या नात्याची एक्सक्लुझिव्हिटी आणि त्याचं एक हे, त्यासाठी काही वेगळ्या छोट्या छोटी टूल्स दिली की ह्या गोष्टी करून बघशील का, ह्या गोष्टी करून बघशील का, किंवा त्याला कुठली तरी वेळ अशी राहू देत की जेव्हा ह्या नात्याला प्रायोरिटी आहे. असे काही गोष्टी बदलायला लागतात, पण त्याच्यामध्ये परसेप्च्युअल अल्टरनेटिव्ह द्यायला लागतो आणि मग तिथून पुढे जी डागडुजी करता येते आणि करता येऊ शकते त्याला ते व्यक्तिमत्व कसं आहे, आत्ताचं त्याचं सराउंडिंग कसं आहे, किती म्हणजे
कुठल्या वयामध्ये किती सातत्याने आणि किती गंभीर झाला आहे, ह्या सगळ्याचं मिळून एक गणित हे करून साधारणपणे अंदाज बांधता येतात की त्या इंटरव्हेन्शनमुळे किंवा ती मदत केल्यामुळे काय काय घडणं शक्य आहे. तेवढं मात्र घडू शकतं. सो इट इज मोर अबाउट की आय एक्झिस्ट, कॅन आय बेटर एक्झिस्ट. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी आत्तापर्यंत वाटचाल केली आहे ना, आली आहे ना इथपर्यंत, आता ते असणं अजून चांगलं कसं करता येईल ह्या दिशेने ती थेरपी न्यायला लागते. मग त्याचं कधी ते कन्फ्रंट थोडंसं करायला लागतं किंवा कधी ते हळूवारपणे घ्यायला लागतं. दॅट डिपेंड्स की ती व्यक्ती समोरची कशी आहे. मग हे सगळं खूप गोंजारल्यामुळे जर ती आहे तिथे पोचली असेल तर तिथे थोडं कन्फ्रंट करायला लागतं. किंवा काही ट्रॉमा इतके हे असतात की त्याच्याविषयी आत्ता पहिल्यांदा ती सर्जन म्हणजे ते असं 2 तुकडे केल्यासारखंच की थांब जरा, ह्याचं नंतर काय करायचं आपण नंतर बघूया, उद्यापासून आपण काय करता येईल त्यातले छोटे बदल आपण आधी करायला सुरुवात करूया, मग त्या मागच्या गोष्टींकडे आपण नंतर लक्ष देऊया. आत्ता आधी आपण म्हणजे ती बिरबलाची छोटी काठी मोठी काठीचं जशी गोष्ट आहे ना, तसं काही वेळेला त्या काठीच्या शेजारी एक मोठी काठी उभी करायला लागते की आधी आपण हे बघू, या छोट्या काठीला कधी हात लावायचा का नाही लावायचा ते पुढे बघू. आय ॲब्सोल्युटली ॲग्री. ह्याच्यात जो थेरपिस्टचा जो रोल आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात काही छोटे रेड फ्लॅग्ससुद्धा आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायला पाहिजे. थेरपी रूम हे न्यायालय नाही आहे. एका व्यक्तीनी किंवा 2 व्यक्तींनी मिळून समोर असलेला प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायची ती जागा आहे. त्याच्यामुळे हे माझे लहानपणाचे अनुभव आहेत, हे माझ्यासाठी ट्रॉमॅटिक आहेत. माझ्या स्वभावाचे अनेक पैलू हे ह्याच्याशी आता निगडीत झालेले आहेत. त्याचे माझे अमुक फायदे झालेले आहेत, अमुक तोटा झालेला आहे. म्हणजे मलाला युसुफजाईला शाळेत गेल्याबद्दल गोळ्या मारल्या या पॉईंटपासून पुढे तिचं जे आयुष्य आहे ते सर्व अफगाण स्त्रियांपासून पूर्ण वेगळ्या दिशेने आहे. नोबेल प्राईजपर्यंत आणि आयुष्यभराच्या एका विशिष्ट प्रकारच्या दिशेपर्यंत तो प्रवास झालेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मी जसं मघा त्या मुलाबद्दल म्हटलो तसा त्याला तो घरात कायम मोठेपणाही मिळालेला आहे. हाही फायदा झालेला आहे. त्यांनी तो मागितला नव्हता पण तो मिळालेला आहे आणि आता तो आहे त्याच्याकडे. तर याचा सगळ्याचा धांडोळा घेऊन माझ्या आत्ताच्या असण्यावर, माझ्या आत्ताच्या नात्यांवर, माझ्या आत्ताच्या वागण्यावर याचा काय परिणाम होतो आहे आणि ह्याच्यात मला बदल कुठे कुठे घडवून आणायचा आहे, हे काम थेरपीमध्ये होणं गरजेचं आहे. ते कसं घडवून आणायचं ही मदत करणं हे थेरपिस्टचं काम आहे. माझ्या बापाने मला बडवलं तर आता माझा बाप हा विलन आहे किंवा तुझा बाप हा विलन आहे कारण त्यांनी तुला बडवलं म्हणून तुझं हे झालं, तर तू आता कधीच त्याच्याशी बोललं नाही पाहिजेस आणि त्याला यू हॅव टू गिव्ह इट बॅक विथ इंटरेस्ट. हा थेरपिस्टचा रोल नाही आहे. इनफॅक्ट हे जर होत असेल तर तुम्ही एका ट्रॉमातून काढून व्यक्तीला दुसऱ्या ट्रॉमामध्ये घालतात. हा अत्यंत डिस्ट्रक्टिव्ह, ती कमालीची पॉवर आहे थेरपिस्टच्या हातात तिथे. त्याच्यामुळे तुम्हाला नाती तोडायची आहेत का माणसं घडवायची आहेत हा प्रत्येक थेरपिस्टने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. ॲब्युझिव्ह सिच्युएशनमध्ये कंटिन्यू करण्याची गरज नाही आहे, पण डज युअर पास्ट हॅव टू बी युअर प्रेझेंट अँड युअर फ्युचर, हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. की तुम्ही आता तुमच्या 80 वर्षाच्या झालेल्या बापाला बडवणार आहात का, 80 वर्षाच्या झालेल्या आईला बडवणार आहात का, आणि त्यांनीही ते त्या का पोझिशनमधनं केलं हेही समजून, कारण ह्याच्यात कुणीच दुधाने धुतलेला नाही आहे रे. यू आर लुकिंग ॲट जनरेशन्स ऑफ विक्टिम्स. दॅट डज नॉट टेक अवे द ब्लेम बट दॅट डेफिनेटली टेक्स अवे द पनिशमेंट जी तुम्ही द्यायचा प्रयत्न करता आहात. त्याच्यामुळे विशेषतः जी तरुण मुलं मुली आहेत जे अजून आईवडिलांवर अवलंबून आहेत, आणि आपण असेही काही लोक बघितलेत की ते या पोझिशनला की तुम्ही माझ्यावर अन्याय केला ना, आता मी म्हणेल ते तुम्ही ऐकलं पाहिजे, आता त्याचं परिमार्जन तुम्ही केलं पाहिजे. तर त्यांनी परिमार्जन करण्यामध्ये माझं स्वातंत्र्य नाही आहे. माझं स्वातंत्र्य हे माझ्या आयुष्याचा ताबा मला मिळणे, माझी नाती आता मी ठरवणे, माझं भवितव्य मी ठरवणे, हा माझा उद्देश आहे. 1947 साली कोणी काहीतरी चुकीचं केलं ह्याचा सतत 26 साली हिशोब करणं हे शहाणपण नव्हे. तो इतिहास आहे, तो डॉक्युमेंट होणं गरजेचं आहे. कार्यकारण भावासाठी तो माहिती असणं गरजेचं आहे. पण 26 सालचा माझा प्रत्येक विचार हा 47, 46 आणि 48 साली घडलेल्या घटनांवर 3 पिढ्यांपूर्वीवर जर मी त्याचा न्यायनिवाडा आता मी करणार आणि त्यांना शिक्षा द्यायचा प्रयत्न करणार, इथे काहीतरी गणतंय.
माझं आयुष्य मला आनंदाने आणि लार्जली मला हवं त्या प्रकारे जगता येतं आहे का, आणि ते घडवून देण्यासाठी मला मदत मिळणे, हा ह्याच्यातल्या ट्रॉमा थेरपीचा उद्देश आहे. तुम्ही जर परपेच्युअली त्याच्यात व्हिक्टिम आणि कोणीतरी व्हिलन या मोडमध्ये जर ती थेरपी चालू असेल तर ह्याच्यात काहीतरी मोठं चुकतं आहे. व्हिक्टिम टू सर्व्हायवर आणि सर्व्हायवर टू थ्रायव्हर आणि थ्रायव्हर टू अ लव्हिंग पर्सन हू हॅज हिज ऑर हर ओन नेटवर्क ऑफ लाईफ, हा थेरपीचा उद्देश आहे. हे न्यायालय नव्हे, हा दवाखाना आहे. हे भान राहणं फार गरजेचं आहे. न्यायालयी नाही आणि ड्रॉपबॉक्स पण नाही. कसं आय थिंक बऱ्यापैकी चाइल्डहुड ट्रॉमाबद्दल जे काही प्रश्न होते ते तर आज बऱ्याच अंशी त्याच्यावरती बोलता आलं. बहुतेक लोक जसे बऱ्याच एपिसोड्सवर खुसफुसच्या कॉमेंट्स करतात तसे याखाली कॉमेंट्स येणार आहेत की आमच्यासाठीची ही थेरपी होती. असा काहीचा अनुभव साहजिकच त्यातनं रिफ्लेक्ट होऊ शकतो. पण थँक्यू सो मच दोघांचेही. म्हणजे खरं तर खूप क्लिष्ट, आपण खूप दिवस प्लॅन करत असलेला एपिसोड जो तुमच्या दोघांसोबतच करायचा होता, जो फायनली आज घडला आहे. थँक्यू सो मच. म्हणजे इतक्या गोष्टींवरती मला स्वतःला सुद्धा रिफ्लेक्ट करता आलं, परत जाऊन बघता आल्या, पडताळता आल्या. तर ते असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे हे फक्त गप्पा नाही आहेत, हा एक काहीतरी एक्सपिरियन्स होता. तर थँक्यू सो मच फॉर दॅट. तुम्हाला याचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा. पाठवा तुमच्या आवडत्या लोकांना हा एपिसोड. आणि अमुक तमुकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं, जो जे वांछील तो ते लाहो. हा त्यातला भाग आहे. भूता परस्परे जोडो मित्र जीवाचे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की बाहेर पडता येणं हे गरजेचं आहे. कोपऱ्यात मुद्दाम दडवून ठेवलेले, पालथे घालून लपवून ठेवलेले हे वास्तुपुरुष आहेत. हे तुम्ही खुसफुसच्या निमित्ताने बाहेर काढता आहात आणि त्यातले हे अडकलेले आत्मे मुक्त करता आहात. हे फार मोठं काम आहे. हे असंच चालू राहो. मला एक अजून वाटतंय ओंकार, की आजपासून म्हणजे जे हा एपिसोड ऐकतील त्यांनी निदान ट्रॉमा हा शब्द सहज ट्रिव्हियलाइज करून तरी वापरणं बंद केलं हा, म्हणजे पाहिजे. कॉफीत जास्त साखर पडली तर ह्याला ट्रॉमा नाही म्हणत. किंवा भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे वगैरे. भांडी घासण्याचा ट्रॉमा किंवा माझा हार्टब्रेक झाला ट्रॉमा, माझ्या गर्लफ्रेंडने माझ्या मेसेजला रिप्लाय नाही केला ट्रॉमा. तर निदान आपण असं तो ट्रिव्हियलाइज नको करायला, कारण ही खरोखरी गंभीर गोष्ट आहे आणि ज्याच्याकडे खूप सजगपणाने बघणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. थँक्यू पुन्हा एकदा दोघांचं. थँक्यू.